काल आपण एक उपासनेबद्दल उल्लेख केला होता की एक अर्धा तास आपण उपासना करायची आणि त्यावेळेला आपण एक ग्रुप स्थापन करूया वगैरे चांगल्या कल्पना आहेत, पण मी तर त्या बाबतीत काहीच करू शकणार नाही आहे. पण तुम्ही 3-4 मंडळींनी ग्रुप स्थापन केलात, एक वेळ ठरवलीत आणि उपासना कोणती करायची वगैरे ते आपण ठरवू शकतो. एकट्याने केलीत तर जास्तच चांगलं, पण एकट्याने केल्यावर बंधन आपण जरा फ्लेक्सिबल असतो. दुसऱ्याने आल्यानंतर 10ला 5 मिनटं कमी असताना एव्हरीवन शुड बी रेडी. 10ला नाही, तुम्हाला कुठलीही वेळ शक्य असेल त्यावेळेला. काही जण 5 ते 5:30 करतात पहाटे. यू शुड बी रेडी. आणि नंतर त्या उपासनेत काल ज्या सांगितलेल्या गोष्टी होत्या त्यात पहिली गोष्ट करायची म्हणजे शांत बसायचं. आणि शांत बसण्याचा अभ्यास म्हणजेच ही उपासना आहे. आपण ज्याला ध्यान, नाम, अनुसंधान 3 शब्द वापरतो. एक आहे ध्यान, मेडिटेशन, नाम आहे नामस्मरण, आणि अनुसंधान इज कॉन्स्टंट रिमेंबरन्स, कॉन्स्टंट कनेक्शन. तो जो प्रभाव आहे माझ्या सद्गुरूंचा त्याच्याशी मी कायम जोडलेलो आहे. यात काही अवघड नाही आहे, कारण हे मनाच्या पातळीवर जोडायचं आहे. शरीराचे कोणतेही व्यवहार व्यापार चालू असू देत की, आणि ही आपल्याला सवय शिस्त लावायची. हा उपासनेचा महत्त्वाचा. देह एका बाजूने जाऊ दे, मनसुद्धा आणि इंद्रिय गेले तरी चालतील, पण माझी बुद्धी, चित्त वगैरे सगळा शब्द वापरून माझी बुद्धी सोडलेली असेल. आणि तुम्हाला खरंच सांगतो की तुम्हाला ड्रायव्हिंगचा तर सगळ्यांनाच अनुभव असेल. आम्ही सायकलीबद्दल उदाहरणं देतो. तुम्ही आता कार चालवणार आहात, ज्या वेळेला शिकत असतो त्यावेळेला सगळं लक्ष तो सांगत असतो त्याच्या इन्स्ट्रक्शनकडे, स्टिअरिंग व्हीलकडे, मग क्लच, ब्रेक, ॲक्सिलरेटर असेल आणि रस्त्याकडे. एकदा शिकून झालं, इट बिकम्स माय हॅबिट. आणि हॅबिटचा सगळ्यात चांगला जर कुठला काम असेल, ब्रेन नीड नॉट बी इन्व्हॉल्व. मी पुन्हा सांगतो, इनफॅक्ट ब्रेन शुड नॉट बी इन्व्हॉल्व. हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो. किती ब्रेन वापरतो आपण. अरे कमी वापरा ब्रेन. ब्रेनच्या पलीकडच्या शक्तींची उपासना नाही आहे. तो मुलगा म्हणतो ना विवेकानंदांना, माय ब्रेन आस्क्ड मी धिस क्वेश्चन, हू इज द फर्स्ट गुरु हू हॅड नो गुरु. त्यावेळेला ते म्हणतात की यू शो मी युअर ब्रेन. तो आय कांट शो यू, बट आय कॅन डेफिनेटली हॅव डिफरंट टाईप्स ऑफ टेक्निक्स असतात ना. एक्सरे आहे, इमेजिंग आहे, सगळं काही. त्यावेळेला एक्सरे होता, बरोबर आहे म्हणाले. बाकीचे 499 लोक होते त्यांना ब्रेन नव्हते, पण त्यांनासुद्धा होते की मग व्हाय डिड दे नॉट आस्क दिस क्वेश्चन. हा प्रश्न होता. सगळ्या 500 जणांना ब्रेन होते. आणि तू म्हणतो युअर ब्रेन आस्क्ड मी टू आस्क यू धिस क्वेश्चन, हू वॉज द फर्स्ट गुरु हू हॅड नो गुरु. मग जगातला पहिला गुरु किंवा फर्स्ट बॉस कोण की ज्याला गुरु नाही आहे. विवेकानंद म्हणाले, मी त्याला प्रश्न विचारत होतो, आय वॉज बाईंग टाईम, कारण माझ्याकडे याचं उत्तर तयार नव्हतं. मी माझ्या गुरूंना शेकडो प्रश्न विचारले, रामकृष्णांना, पण हा प्रश्न कधी स्ट्राईक झाला नाही की जगातला पहिला गुरु कोण. तुम्ही माझे गुरु, तुमचे गुरु माहीत आहेत, त्यांचे गुरु माहीत आहेत, पण पहिला गुरु कोण. त्या मुलांनी सांगितलं. मग त्यांनी विचारलं, हू आस्क्ड दिस क्वेश्चन. आय आस्क्ड दिस क्वेश्चन. अरे यू आर शोईंग मी युअर चेस्ट. आय आस्क्ड. अरे यू आर शोईंग मी युअर हेड. माय ब्रेन आस्क्ड यू दिस क्वेश्चन. ओके. बाकीच्या लोकांना ब्रेन नव्हते का. इथे तो मुलगा गडबडला, पण त्यांनीच उत्तर दिलं जे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. विवेकानंद म्हणाले ते मलाही सुचलं नसतं. म्हणून मुलांशी बोलूया, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना आपल्याला प्रश्न विचारू द्या. फार आवश्यक आहे. खरंच तुम्हाला सांगतो, अत्यंत आवश्यक आहे. बोलूया. किती नकारात्मक आणि निरर्थक आपण मोबाईलवरून बोलतो. मोबाईल कमी करणं, एक दिवस मोबाईलला सुट्टी देणं, मोबाईलचा उपवास हा चातुर्मासाचा संकल्प ठरवा. एक दिवस बंद. लोकांना सांगा की काय लाज वाटायचे. एवढे ट्रम्प वगैरे सुद्धा काही रोज वापरत नाही, त्याचे सेक्रेटरी असतात. मग तुम्हाला आमचा सेक्रेटरी कोण. नवरा असेल तर बायको असेल, मुलगा, शेजारी, मित्र, कोणालाही ते मेसेज इम्पॉर्टंट असेल तर कळवता. मी प्रयोग करून सांगतोय ना, एक दिवस मोबाईल बंद. लोकांनाही कळतं की मोबाईल मौन आहे आज, किंवा मोबाईल उपवास आहे आज. मग बुधवारी मेसेज देतील, शुक्रवारी सांगतील, आणि गुरुवारी सांगायचं ठरवलं कोणातरी मित्राला सांगतील की सरांना तू प्रत्यक्ष भेटणार आहेस सांग. तर माझं मोबाईलचं मौन आहे, प्रत्यक्षातलं मौन नाही. आणि मेसेज तुम्हाला मिळतोच. आणि लक्षात ठेवा की आपल्याला जे 10 मेसेजेस आवश्यक असतात त्यातले 9.5 आज, उद्या, परवा, आयुष्य संपेपर्यंत मिळाले किंवा मिळाले नाहीत तरी चालतात. एखादाच असा असतो अर्धा की जो मिळालाच पाहिजे असतो, आणि तो कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात मिळतात. हे उगीच का बसलेत. कॉन्स्टंट कनेक्शन विथ महाराज म्हणल्यानंतर यू आर कनेक्टेड एव्हरीवेअर. प्रत्येक नंबर, प्रत्येक चॅनल, प्रत्येक नेटवर्क ही इज कनेक्टेड विथ. मी फक्त त्यांना कनेक्ट होऊन राहायचं आहे. त्या मुलांनी उत्तर दिलं,
अशी कोणती तरी शक्ती आहे, त्यांनी शब्द वापरला पॉवर, सुपर नॅचरल पॉवर म्हणतो ना तशी, ती शक्ती तिनं माझ्या मेंदूला इन्स्पायर केलं टू आस्क यू दिस क्वेश्चन. ती शक्ती पहिला गुरु. हे उत्तर मिळालं की नाही? ती जी शक्ती आहे ना, दॅट शक्ती इज द फर्स्ट गुरु, दॅट चैतन्य इज द फर्स्ट गुरु, दॅट प्रिन्सिपल इज द फर्स्ट गुरु. शक्ती, ती शक्ती आपल्या मेंदूला स्पर्श का करत नाही माहिती आहे ना? दिवसातून निदान 100 वेळा स्पर्श करायला येते, पण आपल्या मेंदूत इतके निर्धाडे विचार प्रवाह चालू असतात. शक्ती म्हणते दुसऱ्या घरी जाते आणि पुन्हा येताना बघते. दिवसभर आपला मेंदू इतका ऑक्युपाईड असतो की त्या शक्तीला इच्छा असून सुद्धा माझ्या मेंदूला स्पर्श करता येत नाही. सावध होऊया. एवढं काय चालायचं? सतत विचार विचार विचार. अरे विचारांना सुट्टी देऊया. कसं शक्य आहे? ही उपासना. ही जी उपासना आहे त्याच्यातले 2-3 फीचर्स कालपासून आपण केलेले आहेत, पण अर्धा तास त्याच्यात एक माळ जप असेल, कुठल्याही मंत्राचा करा. अगदी तुम्हाला तो सोमवारी तुम्ही जर ओम नमः शिवाय म्हणलं, महाराजच ओम नमः शिवाय आहेत. सकाळच्या वेळेला ओम गंग गणपती, महाराज गणपती आहेत की. 11च्या सुमारास तुम्ही जर ओम नमो भगवते वासुदेवाय, महाराज तर आहेत की वासुदेव, विष्णूच आहेत साक्षात. हे विचार करा. मग प्रत्येक वेळेला निर्णय आम्ही उपयोग करू शकतो. एक साधं अभिषेक पात्र ते काही लोकांनी आणवून घेतलेलं आहे, बेळगावला मिळतं आणि साधारण 1300-1400 रुपये किंमत असते. पण ब्रासचं सुंदर, त्याच्यावर वरती कॉपरची फ्रेम आहे आणि त्याच्यावर ते भांडं कॉपरचं आणि त्याला खाली होल. तुम्ही कोणतंही भांडं ठेवा, कुठलीही मूर्ती ठेवा की. आम्ही शिवलिंग ठेवतो सोमवारी, मंगळवारी गणेश किंवा हनुमान असतो आणि या सगळ्याच्या बारक्या मूर्ती त्याच दुकानात तुम्हाला मिळतील किंवा कुठल्याही आपण म्हणतो ना भांड्याची दुकान असतात त्याच्यात छोट्या छोट्या मूर्ती मिळतात. अन्नपूर्णाची मिळते, बाळकृष्णाची मिळते. कुठलीही ठेवलेत कोणत्या वारी तरी चालेल किंवा. पण सध्याचा सीझन आहे विठ्ठलाचा. एकदा तरी वारीचं दर्शन रोज घेऊया किंवा. किती वेळ लागतो? अर्धा मिनिट. आम्ही रात्री 12ला ज्या वेळेला तुकारामाची पालखी निघाली त्याचं दर्शन घेतलं आणि ज्या वेळेला ज्ञानेश्वरांची पालखी निघाली त्याचं दर्शन घेतलं. ते त्यावेळेला लाईव्ह नव्हतं, रात्री 12ला नाही, पण आमची रात्री 12लाच उपासना संपणार होती. आणि त्यावेळेला मला बघायचं होतं की नांदुरकीचं झाड जे तुकोबाच्या समाधी पुढे आहे ते खरंच खाली लवतं का? मला बघायचं होतं. मी प्रवचनातून सांगत होतो, कदाचित माझ्या मनाला मी सजेशन दिले असेल म्हणून, पण सुंदर ते झाड असं खाली आलं, त्याचे शेंडे वगैरे. तुम्ही म्हणाल वाराल करा ना. तुम्हाला त्याला सायंटिफिक जर एक्सप्रेशन करायचे असतील आणि सायन्सच्या पलीकडे जणू काही नाहीच, कॉज अँड इफेक्ट त्याच्या पलीकडे काही नाहीच. मला कळलं, मला पटलं तरच मी मानणार. ह्याच्या इतकी मूर्ख वाक्य नाही. तो कोण? मी कोण? साधा SSCतलं पर्सेंटेज काढून बघा. 38% तो मुलगा विवेकानंदांना चॅलेंज करतो, गॉड डज नॉट एक्झिस्ट. विवेकानंद त्याला फक्त विचारलं, SSCच्या परीक्षेत त्यावेळेला मॅट्रिक होतं, 38% मार्क असलेल्या मूर्खा तिथेसुद्धा 62% तुला मिळालेले नाहीत आणि सगळ्या विषयात तू पास आहेस का? नाही म्हटलं, इंग्लिशमध्ये रेड लाईन आहे, प्रमोट मला ते ग्रेस मार्क दिलेस. देवाचं अस्तित्व माझ्याही बुद्धीवर मान्य नाही आणि तुझ्याही बुद्धीवर आधारित नाही आहे. आहेस तो, तू म्हण नाहीस तो, हरकत नाही ना. देवाचं काही बिघडतं आहे, वाद घालू नका. तुमच्या श्रद्धा हळूहळू बळकट करत राहा. आणि एकच श्रद्धा म्हणजे हेच फक्त महाराज. बस फक्त शब्द जर तुम्हाला पारसी वगैरे वाटत असेल, मात्र महाराज. मात्र म्हणजे मातेरे वाटत असेल, केवल महाराज, केवल महाराज. बस. मग केवल तरी कशाला वापरायचं? ते केवल आहेत तर महाराज. एवढा एक मंत्र या चातुर्मासात मास्टर करा. मी महाराजांचा एजंट नाही आहे. तुम्ही साईबाबा म्हणा, स्वामी समर्थ म्हणा, काही म्हणा, स्वामी म्हणा, बाबा म्हणा, महाराज म्हणा, काही. आपण महाराजांच्या पायाशी बसले म्हणून एकच मंत्र महाराज. 3दा म्हणा महाराज महाराज महाराज. चेंज द म्हणतात ना ट्रेन ऑफ युअर थॉट्स. अहो घरातले विषय बदलतात. काय बाबा आई तुम्ही बोलताय, महाराज महाराज महाराज, विषय बदलला. अशी किती घरं तयार झालेली आहेत. सकाळपासून भांडण, फक्त वादच, फक्त आर्ग्युमेंटच. आणि काय सिद्ध होणार आहे? इतकं सगळं पोर बोलत नाही. बाबा आई महाराज महाराज महाराज. ते 2 वर्षाचं पोर, त्याला महाराज 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 माहीत आहे. तो बरोबर ज्या वेळेला आवश्यक असते त्यावेळेला जातो महाराज 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 म्हणतो. विचार करा, अशी एखादी सेन्सरशिप, एखादी यंत्रणा का नाही आपण आपल्या घरात तयार करायची? महाराज महाराज महाराज. संपलं.
संपली चिंता, संपले विचार, संपलं प्लॅनिंग. मला प्लॅनिंग इतका अश्लील शब्द वापरत नाही. प्लॅनिंग व्यवहारात आवश्यक आहे. आम्ही टाईम टेबल तयार करतो, हे प्लॅनिंगच आहे का? आहे. जाताना रिझर्वेशन करतो, आहे का? पण आता किती जणांची रिझर्वेशन्स कॅन्सल झाली, युद्ध सुरू झालं, एअर इंडियाची विमानं ग्राउंडेड आहेत सध्या. बघा ना, मग कसलं त्या रिझर्वेशनला काय अर्थ आहे जर गाडीच चालली नाही तर? आता या पावसाळ्यात गोव्याचं रिझर्वेशन हा विनोद असतो ना, कोकण रेल्वेचं. केव्हा कुठे दगड पडेल आणि केव्हा किती तास थांबावं लागेल हे लक्षात ठेवा. हा बेस आहे, तर हे ग्रंथ समजणार आहेत. नाही तर करूया पारायण. जर ग्रंथ जीवनात उतरायचं तर काही श्रद्धा तयार झाल्या पाहिजेत. म्हणून ती जी पलीकडची शक्ती आहे मेंदूच्या, तिचं आणि मेंदूचं बऱ्यापैकी नातं जुळवलं पाहिजे. आणि ती तेव्हाच जुळेल जेव्हा मेंदू सरेंडर करेल. माझ्या बुद्धीवर तुझ्या हातातल्या वज्राचा आघात कर. रामकृष्ण म्हणायचे ना की त्यांची काली मातेच्या हातात तिला अनेक हात, त्या प्रत्येक हातात एक एक शस्त्र किंवा अस्त्र, आणि त्याच्यात वज्र म्हणजे आकाशातली वीज. माझ्या बुद्धीवर मार, बुद्धी मारून टाक. हे त्यांना कुणाला सांगायचं असेल? विवेकानंदांना. जोपर्यंत बुद्धी मारणार नाहीस ना तोपर्यंत तुला श्रद्धा कळणार नाही. आणि ती श्रद्धा अंधश्रद्धा जी बुद्धी इंटरप्रिट करते ती. एरवी ह्याला दगड, ह्याला मी गणपती म्हणतो, ही अंधश्रद्धा नाही आहे का? आहे ना, ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत. आता DNA करून वगैरे तुम्ही हे सोडा. मी लहानपणापासून तिला आई म्हणत आलो आहे आणि हिला म्हणत आलेलं आहे यशोदा माझी माता आहे. हां, कृष्ण ती जननी आहे, हे लक्षात ठेवा. देवकी माझी जननी आहे, पण माता फॉर ऑल डेफिनेशन्स, फॉर ऑल पर्पजेस देवकी आहे, आपलं यशोदा आहे. हे विचार करा ना. म्हणून प्रत्येक मागे टाका. टेक थिंग्स इन युअर स्ट्राईड. है बापरे केवढं संकट आलं, बापरे कसली संकट हो, कसली भीती. नाही, मला जर एकच महाराज माहीत आहेत ना तर काळोखात महाराज आहेत, प्रकाशात महाराज आहेत, सुखात महाराज आहेत, दुःखात महाराज आहेत. आपण म्हणतो ना संयोगात महाराज आहेत, वियोगात महाराज आहेत. भेट झाली महाराज, भेट झाली नाही महाराज. प्लॅनप्रमाणे गोष्टी घडल्या महाराज, प्लॅनप्रमाणे घडल्या नाहीत महाराज. बघा ना. म्हणून प्लॅनिंग मी का सांगितलं, मी अश्लील शब्द वापरला त्यावेळेला. प्लॅनिंग इज ऑल, मनी इज ऑल, पॉवर इज ऑल. अरे जुन्या शतकातले शब्द आहे ते. सत्ता आली म्हणजे सगळं आलं, पैसा मिळाला म्हणजे सगळं आलं. प्लॅनिंग करायला पाहिजे. प्लॅनिंग ती मंडळी आता कळायला लागली आहे. प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट बट ओनली प्रॅक्टिकली. ज्याला आपण संपूर्ण जीवनाचा विचार करतो त्यावेळेला 20शीत आपली जी स्वप्न असतात ती 40शीत उरतात का? 40शीत करायचं ठरवतं ते 60पर्यंत झालेलं असतं का? आणि 60त आता उरलेल्या आयुष्यात तरी ते करीन. आज एकाचा लेख आहे, तो चांगला ॲडव्होकेट आहे, 60 वर्षाचा झालो म्हटलं, आता थोडी वाटचाल राहिलेली आहे, ती मी कशी करीन? थोडी वाटचाल राहिलेली आहे. म्हणजे जरी 100 वर्षाचं आयुष्य झालं तरी अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य माझं जगून झालेलं आहे. आणि थोडी वाटचाल करीन ती कशी करीन? विचार करीन की ज्या श्रद्धा मी उरी बाळगल्या होत्या त्यांचं अपुरेपण माझ्या लक्षात आलं की मला आधार होता माझ्या शिक्षकाचा, मला आधार होता माझ्या आईवडिलांचा, मला आधार होता माझ्या पतीचा किंवा पत्नीचा, मला आधार होता माझ्या इन्व्हेस्टमेंटचा, मला आधार होता माझ्या प्रॉपर्टीचा, मला आधार होता. हे सगळे आधार गळत गेले. आणि ज्यावेळेला गोष्टी मनासारख्या घडल्या त्यावेळेला निराळाच आधार होता. आधार कार्ड नाही, असा कार्डावर आधार नसतो, कार्डच निराधार होतं बऱ्याच वेळेला. मुद्दा आहे तो हा जो आधार आहे की जो दिसत नाही पण आहे. जगी जास कोणी नाही त्याची देव आहे, निराधार आभाळाचा तोची भार व्हाय, म्हणजे तोच आधार आहे. आपण ज्ञानेश्वरीच विचार करतो म्हणून तो पैसाचा खांब म्हणून जो आहे नेवाशाला, की काही म्हणतात त्याला टेकून, काही म्हणतात त्याच्यासमोर. मला तरी त्याच्यासमोर बसून लिहिली त्यांनी, मग सांगितली ज्ञानेश्वरी. तिथे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई. आणि इथे पैसाचा खांब, पैस म्हणजे स्पेस, निराधार आकाश. काल सांगितलं भेदिले शून्य मंडळ. शून्य मंडळ म्हणजे अनंतकोटी ब्रह्मांड, हे लक्षात ठेवा. आणि त्याला जर भेदायचं असेल तर हनुमंतच पाहिजे की हो. म्हणून वदनी कवळ घेता म्हणजे प्रत्येक श्वास घेता. कवळ म्हणजे खाण्याचाच कोणी सांगितलं? आपला विचार फक्त खाण्याचा असतो. मग पैसे खाण्याचा सुद्धा आपण विचार करतो, हे कल्पना करा. फक्त वदनी कवळ घेता, वदनी कवळ घेता, वदनी कवळ घेता. दाताला कवळी लागली तरी हा कवळ काहीच वाटत नाही. अहो, कवळ शब्द मूळ शब्द आहे कैवल्य. कैवल्यावरून कवळ झालं आणि कैवल्य जे मठाधिपती आहेत त्यातून कवळे झालं. कवळे म्हणजे कैवल्य. कैवल्य मठाधीश, त्या मठ कैवल्याचा आहे तो.
म्हणून कवळ केवळ कैवल्य. प्रत्येक श्वास हा माझा घास आहे का नाही समजायचं सांगा बरं. आणि प्रत्येक श्वास जर घास आहे तर श्वासावर महाराजांचं नाम, रामाचं नाम, माझ्या देवाचं दैवताचं नाम लक्षात घ्या. वदनी कवळ घ्यायच्या, नाम घ्या श्रीहरीचे, कुठल्याही देवाचं. आणि नाम म्हणजे स्मरण. स्मरण, श्वास घेताना स्मरण, तसं खाताना सुद्धा स्मरण. हे सोपं सांगितलेलं आहे. म्हणून त्याच्यात जे सांगितलं यज्ञकर्म आणि पूर्ण ब्रह्म, अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि जाणीजे यज्ञकर्म, त्याच्यामध्ये काय पूर्ण ब्रह्म अन्न ते सगळ्यांनाच आहे की. कुत्र्याला सुद्धा आपण तोच प्रसाद देतो ना. त्याला काय पूर्ण ब्रह्म हा कन्सेप्ट आहे, घे हां कुत्र्या हा पूर्ण ब्रह्म तुला देतोय. कुत्रा लाथ मारेल, हे काय बोलायला लागलेस तू, नॉर्मल होतास कालपर्यंत. पूर्ण ब्रह्म अन्न जाणीजे यज्ञकर्म. आणि ह्याच्यात सुद्धा एक शब्द वापरला आहे. अरे काल म्हणलं सगळेजण पंक्ती मांडणारे, वाढणारे आणि जेवणारे आहात ना. हो, फुकाचे हा शब्द आलाय का. वदनी कवळ की नाम घ्या श्रीहरीचे सहज नाम घेता फुकाचे. फुकाचे नाम म्हणताना उदाहरण कुठलं द्यायचं. अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. हे हरीचे नाम घ्या, अति साजिरे सोपे आहे बरं, सुंदर. फुकाचे म्हणजे फुकट आहे. अरे प्रत्येक घास घेताना सांगा हे नाम मी घेतो ते फुकट आहे, अत्यंत आनंदाने. तर ते पूर्ण ब्रह्म आहे, ते यज्ञकर्म बनेल. उदरभरण नव्हे. उदरभरण म्हणजे उदरनिर्वाह. त्याला काही खायलाच पाहिजे असं नाही. माझं उदरभरणाचं साधन आहे. मी शिकवतो, मी ट्युशन्स घेतो. उदरभरण, उदर काय फक्त पोटच आहे का, नाही, जीवन. आणि त्याच्यातले श्वास, तो वदनी कवळ. आणि ते जर पूर्ण ब्रह्म असेल तर खरंच पूर्ण ब्रह्म आहे. श्वास माझ्या दृष्टीने पूर्ण ब्रह्म आहे. माझा श्वास थांबला की ब्रह्म परब्रह्म सगळं थांबलं. श्वासच परब्रह्म आहे. कुठली काही श्वास म्हणजे सगळंच आहे हो. स्वर्गातल्या अप्सरा श्वास आहेत माझ्या. मला आवडतात ते पदार्थ भजी बटाटे वडे, श्वास आहे माझा. श्वासच जर आहे माझ्या जीवनाचा आधार, देहाचा आधार, जगण्याचा आधार. लक्षात ठेवा, कालपासून आपण हाच विषय बघतोय. आणि काल जिथे थांबलो आहे तिथे तेच सांगितलं की जुनी वस्त्र टाकून नवीन वस्त्र घेतात तुम्ही, तसा तुमच्या देहात राहणारा देही तो नवीन शरीर धारण करतो, जुनं शरीर टाकून देतो. सोपं आहे ना. म्हणून तोच विषय चालला आहे आपला की जर मला करायचं असेल तर नाम घेतलं. नाम हा सेतू आहे. इकडे अन्न आहे आणि इकडे यज्ञ आहे. काय सुंदर कल्पना आहे सांगा बरं. तो जो 4 ओळींचा श्लोक आहे, आपण असा पोपटासारखा म्हणतो, कधी एकदा हा श्लोक म्हणला जातो आहे आणि कधी एकदा भुरभुर सुरू करतो आहे. एवढंच वाटतं आपल्याला त्या श्लोकाच्या शब्दांकडे, त्या श्लोकाच्या अर्थाकडे, त्या अर्थावरच्या चिंतनाकडे लक्षच नाही आपलं. या 4 महिन्यात मी चिंतन करेन. आणि मग परवा अशीच मंडळी बसलो तर म्हटलं श्रीराम जयराम जय जयराम करा चिंतन. प्रत्येकाने एक स्वतंत्र उत्तर द्यायचं. हा 13 अक्षराचा मंत्र आहे, चांगलं उत्तर आहे. याच्यात एकच श्री आहे बरोबर, आणि बाकीचे जयराम 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 आहेत. म्हणजे त्रिवार जयराम आहे. ते जर केलं तरच श्री तुम्हाला मिळेल. चौथ्याने अर्थ. त्रिवार म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीच्या आरंभी, मध्ये आणि अंती. सुरुवात करताना श्रीराम, चालू असताना श्रीराम, संपलं श्रीराम. जयराम जय जयकार करा, श्री तुम्हाला मिळेल. हा अर्थ एकाने सांगितला. आणखी निराळा अर्थ सांगितला. रोज जर मी चिंतन केलं तर मला रोज त्याच मंत्रात, त्याच अक्षरात निराळा अर्थ दिसेल. मी अक्षर शब्द वापरला आहे कारण अक्षरावर सुद्धा चिंतन करता येत. अगदी लक्षात ठेवा. म्हणजे मला म घ्यायचं आहे. मग मने मला माहीत असलेले सगळे शब्द मराठीतले, मराठीच म मध्ये सुरू, इंग्लिशमधले मनी सुरू होतो ना, करूया ना आपण. मग मनी हे म्हणजे मनात आणि मनी म्हणजे पैसा. मनीच असेल तर मनी मी आहो. तुम्हाला दुसरं काय होणार आहे. ते दूध कधीच अमृत होणार नाही. फक्त माणसाला दूध अमृत होईल, मांजराला नाही. मांजराला दूध हे दूध आहे. मी ज्या वेळेला दूध घेतो, नैवेद्याचं घेतो, दे रे नैवेद्य, ते चमचावर दूध मला टॉनिक असतं त्या दिवसासाठी. कारण ते दूध नसतं, तो नैवेद्य असतो, ते तीर्थ असतं. हे कुत्र्याला कळणार नाही हो. हे मला कळलं पाहिजे. आणि मी कोण आहे, साधक आहे, भक्त आहे, महाराजांचा उपासक आहे. बस, मला दुसरं क्वालिफिकेशनच नाही. प्रत्येक ठिकाणी विचारतात तुमचा बायोडेटा सांग. मला नाही रे बाबा, 2च वाक्य आणि 3रं वाक्य अंडरलाईन. 2 वाक्य. पहिलं वाक्य नोकरीवर होतो त्यावेळेला शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही होतो. नोकरी संपली, फक्त विद्यार्थी आहे.
आणि कोणाचा विद्यार्थी आहे, कोणाचा शिष्य आहे, महाराजांचा. ते सगळ्यात महत्त्वाचं हो. आणि मी तिथे काही मार्गदर्शन करत नाही. वांतेला जाऊन उपासना करतो एवढंच सांगा. बाकी तुम्ही माझा बायोडेटा काय इकडे शिकले तिकडे शिकवलं वगैरे काही अर्थ नाही. हाच महत्त्वाचा. आपण ज्याला म्हणतो ना, पूर्वी लसावी आणि मसावी हे दोन असायचे. यातलं काय मुलाला सहज विचारलं, लसावी आणि मसावी यात काय आवडतं, त्यांना माहीत नाही. इंग्लिश माध्यमातून गणित घेतलेलं आहे त्यांना. LCM आणि HCF एवढं माहीत. लसावी आणि मसावी यातून काय आवडतं, त्यांनी उत्तर दिलं ते मी चिंतन करतो, गोसावी. खरंच उत्तर, मला लसावी नको, मला मसावी नको, गोसावी पाहिजे. खरंच हो. आपल्या गोस्वामी तुलसीदास म्हणायचं, ते गोस्वामी म्हणजे गोसावी, हे लक्षात घ्या. तर ते सगळ्यात हे HCM LCM हे सगळी व्यवहाराची गणित आहेत. इतके इन्व्हेस्ट करा, तिकडे 9% आणि म्हाताऱ्या माणसांना 0.5, त्यातून सुपर सिटिझन असला म्हणजे मेला नाहीत म्हणून सुपर सिनियर सिटिझन. हो, मला परवा म्हणाले तुम्ही सुपर सिनियर सिटिझन झालात. म्हटलं अजून 10 वर्षांनी काय होणार आहे ते सांगून टाक एकदा. कारण त्याप्रमाणे आमची बँक 0.5 तुम्हाला जास्त व्याज देते. हे सगळे लसावी आणि मसावी, गोसावी मी केव्हा होणार आहे. ठीक आहे, असू दे नसू दे, मिळालं नाही मिळालं, बुडलं चुकलं एकदम मिळेल. महाराजांचं गणित हे वैश्विक गणित आहे, लक्षात ठेवा. इट इज डिव्हाइन मॅथमॅटिक्स. आज मला जर महाराजांनी मला मिळणारा 1 रुपया दिला नाही, महाराज फक्त हसतात, शांत राहा रे. आणि नंतर मला न मिळणारे 10 रुपये देतात महाराज. न मिळणारे 10 रुपये देतात. कारण ज्याला द्यायचे असतात तो काही कारणाने गैरहजर असतो. चला नंबर 2 कोण आहेत, हे घ्या, हे 10 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. महाराज शांतीची परीक्षा बघतात, महाराज तृप्तीची परीक्षा बघतात. म्हणून काल जे आपण म्हटलं, श्वास घेताना शक्ती आणि श्वास सोडताना मुक्ती, हे जर जमलं तर सोपं आहे की. मी मला स्वतःला सांगणार, हा जो श्वास मी घेतोय त्यांनी शक्ती मला पाहिजे केवळ जगण्यासाठी. शक्ती जगण्यासाठी, म्हणजे माझे डोळे जगले पाहिजेत, माझे कान जगले पाहिजेत म्हणजे एफिशियंट राहिले पाहिजेत, कार्य एफिशियंट राहायला पाहिजेत. आणि श्वास सोडताना मुक्ती. शक्ती कशासाठी मिळवायची? पैलवान व्हायचं आहे फक्त, दुसऱ्याला त्रास देणारे नाही आहेत. शक्ती मुक्तीसाठी, एवढंच लक्षात ठेवा. म्हणून श्वास सोडताना मुक्ती. मुक्ती कशातून? भीतीतून, कशातून? नकारात्मक कल्पनातून, कशातून? संशयातून, सगळे डाऊट्स, त्यातून मला मुक्ती पाहिजे. मला भीतीतून मुक्ती पाहिजे, मला चिंतेतून मुक्ती पाहिजे. आणि सगळ्यात 2 शेवटच्या मुक्ती, मला नकारात्मकतेतून मुक्ती पाहिजे. कोणताही विचार नकारात्मक येताच कामा नये मनात, लगेच पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन आलं पाहिजे. हे तुम्ही एक पार्टनर असा तयार करा मोबाईलवरून, ज्यांच्यावर तुम्ही जास्त बोलता. आणि आता नकारात्मक आपण दोघं बोलतो त्यावेळेला एकही नकारात्मक वाक्य येता कामा नये. आणि आलं तर तिथल्या तिथे करेक्ट करायचं, तिथल्या तिथे. आणि बघा तुमचीच प्रगती होईल. मी त्याच व्यक्तीशी बोलतो आहे आणि रोज 37.5 मिनटं बोलल्याशिवाय माझा दिवस साजरा होत नाही. 37.5 मिनटं बोला तुम्ही. पण नकारात्मक वाक्य, हे तुझं चुकलं, आपण असं बोलायचं नाही ठरवलं की नाही, मग कसं बोलायचं, असं बोल. तिला तुम्ही टोकता की नाही हे चूक आहे, मग कसं, असं तुमच्या दोघांची तयारी होते. नकारात्मक वाक्य येताच कामा नये. हा माझ्या श्वासाचा निषेध आहे, माझ्या जीवनाचा निषेध आहे. म्हणून जीवनासाठी मुक्ती आणि जगण्यासाठी शक्ती. शक्ती फॉर लिव्हिंग आणि मुक्ती फॉर लाईफ. आणि लिव्हिंग अँड लाईफमध्ये जीवन करी जीवित्वा, एवढा विचार आहे. काल आपण बघितला होता. आज जो पहिला श्लोक बघणार आहोत, महत्त्व कशाला आहे? देहाला महत्त्व आहे, देहीला महत्त्व आहे. त्या देहीचं वर्णन करत आहे. काल आपण शेवटचा जो वाचला होता पहिल्या पानावरचा, हे वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. वास म्हणजे वस्त्र. वस्त्र जीर्ण झाल्यानंतर तुम्ही टाकताना, तसा देह जीर्ण टाकल्यानंतर तुम्ही नाही, तुमचा आत्मा टाकतो. तुम्ही देह कधी टाकणारच नाही. बघा ना, बाय चॉईस. मला अनंत काळ व्हेंटिलेटरवर ठेवा, बिल मी देईन जगलो तर. अनंत काळ व्हेंटिलेटरवर कोण जगणार आहे? नाही ना. तो मरतोय म्हणून तर व्हेंटिलेटर लावतात ना. एखादाच चमत्कार घडतो की व्हेंटिलेटरवरून परत आला आणि 10 वर्ष जगला. नाही, ते शेवटच आहे तो जीवनाचा. म्हणून तया तथा शरीरानी विहाय जीर्णानि अन्यानि सय्याती नवानी देही. देही म्हणजे आत्मा. देह म्हणजे शरीर आणि देही म्हणजे देहात राहणारा तो आत्मा. टाकूनिया द्यावे वस्त्र जैसे जीर्ण, करावे धारण मग नवे, तैसा देही एक. देही म्हणजे आत्मा.
शरीर सांडोन एक शरीर सांडोन स्वीकारी नूतन मग तुझे. आता पुढे नैनम छत्राने आता तुम्हाला सांगितलं ना, हे खरं वर्णन आहे आपलं. तू आहेस कोण? नैनम छिंदंती शस्त्राने न एनम, या आत्म्याला म्हणजे तुला शस्त्र काय आपण बघतो ना बाजी प्रभू वगैरे, त्या शेवटची ती तोफ ऐकू येईतोपर्यंत हा बाजी या खिंडीतून सरकणार नाही. आणि त्यांची 56 इंच छाती बाजी प्रभूची, त्यावेळेला पहिला बाजी प्रभू संभाजी हे 56 इंच छातीवाले, बाकीच्यांचं बोलत नाही मी, पण एक लक्षात ठेवा की असे पावनखिंड, ती पवनखिंड इतक्या जोरात वारं होतं, पण एखादी गुड्डी, एखादं बूच, एखादं लीड आपण म्हणतो लावावं तसा उभा राहिलेला आहे. आणि मग कुठलाही अवयव माझा तुम्ही छेदा, उरलेले अवयव लढत राहतील आणि शेवटी डोकं जरी उडवलं तरी जो भाला आहे आणि नंतर हा ऐकले बस आता मी मरायला तयार आहे. म्हणून अनेक आपल्याला अशा गोष्टी आहेत की ते म्हणतात ना की शरीर उडल्यानंतर सुद्धा तो परत आला आणि आमच्या 4-5 सैनिकांना मारलं. सलाम, तुझ्या सैनिकाने तुला हे शिवराया म्हणून तू जिंकतोस. आमच्याकडे फक्त भाडोत्री सैनिक आहे लाखो, पण तुझ्याकडे जीवाला जीव देणारे, स्वातंत्र्यासाठी मरणारे सैनिक आहेत. हा फार महत्त्वाचा विचार आहे. पुढे म्हणून न एनम, एनम म्हणजे आत्म्याला, छिंदंती शस्त्राणी दहती पावकहा, पावक म्हणजे अग्नी, अग्नी जाळू शकत नाही. न क्लेदयंतीच्या, त्या आप म्हणजे काय, क्लेदयंती म्हणजे सुकवत, पाणी ओलं करू शकत नाही. आणि वारा न शोषयती मारुता, वारा सुकवू शकत नाही, पाणी ओलं करू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही आणि शस्त्र काटू शकत नाही. हे तुझं खरं अस्तित्व आहे, देह नाही. देह काय, तू अगदी घरात राहिला असेल, AC मध्ये राहिला असेल, फ्रीजमध्ये जर राहिलास तरी तुझं वय वाढत राहणारच आहे की फ्रीजमध्ये काय अमर राहणारे वस्तू नाही. म्हणून अच्छेद्यो अयम, अदाह्यो अयम, अक्लेद्यो अयम म्हणजे शोष्य एवच, नित्य सर्वगता स्थाणू अतुलोयम सनातन. हा सनातन आहे, हे लक्षात ठेवा. सनातन म्हणजे सत्य सनातन, नित्य नूतन, चिरंतन. हे जे शब्द आपण वापरतो, सत्य सनातन, नित्य नूतन, चिरंतन, हे सनातन या एका शब्दात येतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, उपाधिरहित विशेषत्वे शुद्ध असे नित्यसिद्ध अनादि हा, नित्यसिद्ध अनादि हा. त्यावेळेला काय, नित्यसिद्ध, नित्यशुद्ध, नित्यमुक्त, हे आपलं वर्णन आहे. आपल्या भागवतात नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव. स्वभाव म्हणजे हा त्याचा भाव, स्वभाव, अस्तित्व आहे. तो नित्य शुद्ध आहे, नित्य बुद्ध म्हणजे ज्ञानी आहे, नित्य मुक्त आहे, हे लक्षात ठेवा. आणि नित्य सिद्ध आहे म्हणजे त्याला सिद्धीसाठी दुसरी उपासना करावी लागत नाही. विवेकानंदांचं वर्णन असं करायचे रामकृष्ण, अरे तो नित्य सिद्ध आहे नोरेन, त्याला उपासना नाही करावी लागणार, त्याला लग्न नाही करावं लागणार, जसं मला करावं लागलं. मी माझ्या पत्नीला माता मानलं, शारदा माता. आणि आपण कधीही स्त्री आणि पुरुष किंवा नवरा बायको म्हणून जवळ येणार नाही, आपल्याला मुलं होणार नाही, पण सगळं जग तुला माता म्हणेल. किती खरं झालं, शारदा माता, नरेंद्र विवेकानंदांची शारदा माता. हा विचार घ्या तुम्ही. पण नित्य सिद्ध, नित्य शुद्ध, नित्य मुक्त, नित्य मुक्त, आणि हा स्वभाव असला पाहिजे, ॲक्टिंग नाही, अभिनय. एक दिवस जमतं, माझं मौन आहे, माझा उपवास आहे, नाही खाणार म्हणजे नाही खाणार, जीवनशैली बनली पाहिजे, हे विचार करा. म्हणून उपाधिरहित विशेषत्वे शुद्ध असे नित्यसिद्ध अनादि हा, तो अनादीच आहे. अनादि म्हणजे आदी नाही, आणि म्हणून अनंत आहे. आधीच जर नाही तर अंत कसा असेल, जन्मच नाही तर मरण कसं असेल, आणि जन्म आणि मरण नाही तर जीवन कसं असेल. हाच कालपासून आपण जगणं आहे, जीवन आपण गमावले. जशी आपल्या बोटातून रेती पडते आणि पाणी पडतं ना, तसं आपल्या जगण्यातून जीवन खाली पडते. वी आर जस्ट लिव्हिंग बीइंग्स, लाईफ इज मिसिंग आउट. ते आपल्याला या 4 महिन्यात मिळवायचं आहे. कारण इथून पुढे आपण जे भेटणार आहोत त्यावेळेला आषाढी एकादशी झाली असेल, आपला चातुर्मास सुरू झाला असेल. बघा तुम्ही, म्हणून घडेना शस्त्रे याचा घात, नैनम छिंद्यंती शस्त्राणी. आपण म्हटलं म्हणून काय होणार आहे, म्हणून घडेना शस्त्रे याचा घात, प्रलयोदकात बुडेना हा. प्रलयाचं जरी पाणी असेल तरी हा बुडत नाही. अग्नी असमर्थ जाळावया ह्याते, ते वी हा वायू ते शोषवेना. त्याची
ते तेवी म्हणजे एक, त्याप्रमाणे एक दोन शब्द आहेत ते एक दोन अक्षर आहेत ते एकत्र. तेवी म्हणजे त्याप्रमाणे हा वायू ते शोषवेना. हे 4 गोष्टी सांगितल्या. वायू शोषत नाही म्हणजे सुकवत नाही, पाणी ओलं करत नाही म्हणजे बुडवत नाही, अग्नी जाळत नाही, शस्त्र काटत नाही. हे वर्णन आहे आणि हेच हनुमंताचं वर्णन आहे. त्याला जे निरनिराळ्या ऋषींनी, देवानी, देवतांनी जे वर दिले ते हे वर होते. म्हणून आपल्याला एक शब्द आपण कुठला वापरतो? ऑल प्रूफ. ऑल प्रूफ. तसं माझं मन का नको बनायला? मन बनणारच नाही, बुद्धी का नको बनायला? आपण म्हणतो ना, ही इज मॅन ऑफ ऑल सीझन्स. मॅन ऑफ ऑल सीझन्स म्हणजे ज्याच्यात अत्यंत चांगलं मनासारखं घडत होतं. सोपं आहे. विरुद्ध घडत होतं त्यावेळेला हा माणूस राहिला, शांत राहिला, आनंदी राहिला, लोकांवर प्रेम करत राहिला. मॅन ऑफ ऑल सीझन्स. हे तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेला मी जगणं कमी करेन आणि जीवन वाढवेन, ज्या वेळेला देह आणि इंद्रिय कमी करेन आणि मन मध्ये ठेवेन आणि बुद्धी आणि चित्ताचा विकास करेन. हे लक्षात ठेवा. म्हणून सांगितलेलं आहे, सर्वत्र हा नित्य, अचळ, शाश्वत असे सदोदित परिपूर्ण. तुम्ही जर गेलात अरुणाचल, रमण महर्षींचं हे, तिथे अरुण आणि अचल हा पर्वत आहे, त्याला शिव म्हणलेला आहे. आणि त्याचे काय स्तोत्र आहे तो सुंदर. सकाळच्या वेळेला ज्यावेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला त्या अरुणाचल पर्वताच्या मागून उदयापूर्वीची जी प्रभा दिसते आपल्याला, एक सुंदर असा रंग दिसतो, ऑरा दिसते, वलय दिसतो आपण म्हणतो. आणि त्याचंच ते वर्णन आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. महाप्रकाश वाहतो. आणि त्याला ते अत्यंत हसणं त्यांचं एवढं मोहक, काय मोहक मोहिनीचं असतं. $1,000,000 स्माईल म्हणजे त्याचा अर्थ कळणार नाही. अरे मुक्त करणारं हास्य, मुक्त हास्य रमण महर्षींचं बघा. लाखो फोटो आहेत. कारण अनेक त्यांचे शिष्य हे परदेशीच आहेत. त्यांची चरित्र ही परदेशी लोकांनीच लिहिलेली आहेत. काल इथे नाही, दुसरीकडे एक प्रश्न विचारला, आय एम साधक नॉट सीकर. हा बघा केवढा फरक झालेला आहे. सीकर म्हणून आपण साधक शब्द वापरतो. आय एम सीकिंग, सर्चिंग फॉर. पण मी साधक आहे, साधना करतो आहे. सर्च काय? सर्च गुरूंनी करून ठेवलेलं आहे. आय नीड नॉट सर्च इट. मला ते साध्य केलं पाहिजे, त्याच्याशी संधी, तर मी साधू होईल, साधक होईल. साधकाला किती झोपेची आवश्यकता आहे हा आपल्यासाठी त्यांनी प्रश्न विचारला. आता आलं ना 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत आपल्यापैकी सर्वजण वांट्याला येणार आहात. सर कसं शक्य आहे? मी कुणा म्हणलं, तुमचं नाव कुठे घेतलं आहे? आपल्यापैकी सर्वजण आपण वांट्याला येणार आहोत. तुम्ही ठरवा कसं यायचं, ते कसं जगायचं, ते हसत हसत, कणत कणत, रडत रडत. तुम्हीच ठरवा कसं जगायचं. असू दे. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला चातुर्मास सुरू होईल त्यावेळेला रोज नाही, क्षणाक्षणाला. आणि वदनी कवड म्हणजे वदनी श्वास, आणि वदन म्हणजे नाक एकच आहे. ज्यावेळेला नाक सोडतं त्यावेळेला असा श्वास घेतो ना तोंडाने तुम्ही, तो वदनी श्वास. प्रत्येक श्वास माझा वाहिलेला आहे परमेश्वराला, जोडलेला आहे परमेश्वराच्या नामाशी. आणि मग आत्ता सांगितल्याप्रमाणे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि जेवण काय आहे की उदर भरणं हे जाणीचे यज्ञ करणं. एकच शब्द लक्षात ठेवायचा, जीवित वा. पुरे झालं. तुमची जी काही वय आहेत तो पूर्वी जीवित वा. काय जगायचंच का फक्त? जिवंतपणी मरायचं नाही. तुकाराम मेला तसा. आणि मग नवीन जीवन येईल, तिथे तुम्ही मुक्त असाल. तुका म्हणे, आता उरलो उपकारापुरता, आता मी माझ्यासाठी जगतच नाही. कारण आपुले मरण पाहिले मी डोळा. बघा, आणि आपुले मरण हे देहाचं मरण नाही आहे. देहाचं मरण करणारे कवी असतात ना, माझीच आपण म्हणतो ना, तिरडी माझ्या उजव्या खांद्यावर घेऊन डाव्या खांद्याने. अरे बापरे, केवढी भयंकर आहे ही कविता. आणि ही कविता फारच भयंकर. अनुभव नाही आहे. तुकाराम ज्या वेळेला म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, जाहला सोहळा अनुपम. माझा मेला काय? काम मेला, क्रोध मेला, मोह मेला, मद मेला. मग हे सगळं मेल्यानंतरचा हा देहही मेला आणि दिव्य देह जन्मला. का नाही म्हणायचं? शेवटी त्यांना एक पकडायचंच म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी अंधार रात्री एका बाईला, चांगल्या चालीची नाही आपण म्हणूया, तिला बसवलं दारात आणि तुक्याला सांगितलं, अरे त्या मंदिरातला दिवा गेला रे, साधी टेकडी होती, जरा लाव. ज्या वेळेला तिला सांगितलं आम्ही बाजूला लपून राहतो, पाय लागला तुकारामातून दारात, तो अशी बसणार आहेस की पाय लागल्याशिवाय जाताच येणार नाही. पाय लागला की बोंब मारायची.
की माझ्यावर अतिप्रसंग झाला, मोलेस्टेशन वगैरे, काय माझा भयंकर त्रास. आम्ही आलो की तुकारामाला पकडणार. त्यांचा प्लॅन अगदी सक्सेसफुल झाला. पण तुकाराम वॉज राईट, रॉंग कॅन्डिडेट, रॉंग नंबर म्हणताना. पाय लागल्याबरोबर त्यांनी ओळखलं की हा दगड नाही आहे, हे लाकुडी नाही आहे, हे जनावरी नाही आहे. त्यावेळेला म्हणते पराविया नारी माऊली समान मानावया धन न लगे आई उठ. कल्पना करा, ती वेश्या जर असेल, सगळेजण तिला बाई बाई म्हणून उपभोग घेत होते, हा आई म्हणतो तिला उठ. आणि म्हणतो पराविया पराविया माऊली, म्हणजे दुसरी जी नारी आहे तिला माऊली मानायला काय पैसा लागतो? मानायचं आहे. हे मनाचं हे सांगितलं ना, चित्त बुद्धी त्याचं क्रिस्टलायझेशन आहे, म्हणजे त्याचं स्फटिकीभवन आहे. सगळी अशुद्ध जातात आणि शुद्ध स्फटिक तयार होतात. तसे तुकारामाचे आहेत. तिने पायच धरले तुकारामाचे, आणि हे सोडणार नाही मी, मला आपली म्हणा. ती त्यांच्या देहाची होऊन बोंब करण्यासाठी बसलेली मला आपली म्हणा. मला मुक्त, जशी बहिणाबाई तुकारामाची तशीच मी, ती मुक्त झाली. आणि नंतर येऊन त्यांनी खाली मान घातली. तू खरंच सगळ्यांच्या पलीकडे. आपण त्याला जगद्गुरू संत सूर्य तुकाराम महाराज म्हणतो. ते चरित्रच निराळ आहे. मी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की सगळी दर्शनं म्हणजे सगळ्या फिलॉसॉफीचा अभ्यास करून अध्यात्मदर्शन नावाचं, म्हणजे अध्यात्म आध्यात्मिक उपासना ऑल्सो इज अ फिलॉसॉफी, स्कूल ऑफ फिलॉसॉफी, दर्शन आहे. बाबांनी लिहिलेलं पुस्तक आहे. बाबा हेड ऑफ द फिलॉसॉफी डिपार्टमेंट. सगळ्या फिलॉसॉफीचा अभ्यास करावा लागला, सगळ्या फिलॉसॉफी शिकवाव्या लागल्या. ही चांगली ते वाईट कम्पॅरिझन वगैरे करावी लागली. आणि शेवटी म्हणतात अध्यात्म हे दर्शन आहे की त्या षडदर्शनात इतर दर्शन येतात. दर्शन म्हणजे फिलॉसॉफी, स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी, ब्रांचेस ऑफ फिलॉसॉफी. अध्यात्म हे सगळं वृक्षच आहे की. म्हणून त्याने अध्यात्म दर्शन लिहिलं. अवघड पुस्तक आहे. आत्तापर्यंत एकालाही मी सांगितलं बाबा अध्यात्मदर्शन वाच म्हणून, एकालाही सांगितलेलं नाही. अवघड पुस्तक आहे. मग त्यांनी सगळ्या दर्शनांचा अभ्यास करून ही सगळी दर्शनं म्हणजे ऑल दीज फिलॉसॉफीज अध्यात्मात कशा रिफ्लेक्ट होतात येतात हे सांगितलं. आणि शेवटी जे सांगितलं ते मी म्हणतो, अनेकांना ते पुस्तक मी दिलेलं आहे. शेवटची 12 पानं तुकारामाचं चरित्र आहे, तेवढं वाचणे पुस्तक मला परत दे. सुरुवातीपासून वाचायला लागलास तर वेडा होशील, काहीच कळणार नाही, आणि पुस्तक माझ्या दारात ठेवशील आणि कायमचा निघून जाशील जीवनातून. आधीचं वाचूच नका तुम्ही. शेवटी ते म्हणतात किती सांगू तुम्हाला, हे सगळं पुस्तकाचं सार ज्या एका जीवनात आलेलं आहे त्या तुकारामाचं चरित्र मी तुम्हाला सांगतो. बस. तुकारामाचे तुम्हाला कुठला संत मोठा वाटतो? महाराजांना प्रश्न विचारला. आता प्रत्येकाच्या मनात निराळी उत्तर. ज्ञानेश्वर, एकनाथ, त्याच्यात आणखीन कंसात, कारण ते ब्राह्मण आहेत, महाराज ब्राह्मण. किती घाणेरडे विचार होते. अजून आम्हाला देहाच्याच जाती लागतात का? मग एक जण म्हणाला की बहुतेक ते तुकाराम म्हणणार. तुकाराम महाराजांनी 2 बायका केल्या, तुकारामांनी 2 बायका केल्या. थिंकिंग, त्यांचं प्रपंचाच्या बाहेर थिंकिंग जातच नाही. म्हणाले नामदेव हा सगळ्यात मोठा संत आहे. म्हणाले का? कारण नामदेवाचे सगळे आई वडील भाऊ हे सगळे संत बनले. त्या सगळ्यांनी अभंग रचना लिहिली. इतकंच नाही तर अप्रतिम रचना करणारी मी नामयाची दासी जनी जनावय, तिचं काव्य काय अप्रतिमच आहे ना. नामदेवाच्या स्पर्शानं हे सगळेजण संत बनले म्हणून मोठे. तुम्हाला तुकाराम मोठे, तुकारामाचं काय हो, जळती शेगडी छातीवर ठेवून त्याने नाम घेतलेलं आहे. महाराजांचं वाक्य आहे, जळती शेगडी छातीवर ठेवून हे उठता येणार नाही तुम्हाला, जळत राहणार आहे छाती, पण विठ्ठल 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 करत राहिलेलं आहे. तुकाराम ते तुकाराम. म्हणून म्हणलं ना, आजपासून रोज रात्री निदान आषाढी एकादशीपर्यंत दर्शनं घ्यायची दोन्ही पालखींची. तुकारामाची पालखी टाक लावूनच ठेवा ना तुम्ही. मी करून सांगतोय गेले 3-4 दिवस. आणि ज्ञानेश्वरांची पालखी लागली, नुसते टाकलं दर्शन, फक्त दर्शन घ्या. आता त्या पालख्यांना किंमत उरलेली नाही. ज्यावेळेला निघाली, ज्यावेळेला मंदिराला प्रदक्षिणा घातली, तुकारामाचा मार्ग निराळा आणि ज्ञानदेवांचा मार्ग निराळा. पण पालखीचं दर्शन, तुकारामाची पालखी दिसली नमस्कार पुढे, ज्ञानेश्वरांची पालखी दिसली नमस्कार पुढे, आणि झोपा ना. हे करायला वेळ नाही आहे मला, 2 मिनटं नाही आहेत माझ्याकडे. फक्त ॲडजस्ट करून ठेवायचे. क्लिक करा तो चॅनल की तुम्हाला त्यावेळचं लाईव्ह तुम्हाला दिसतं. आपण दर्शन घेणार आहोत फक्त. आणि हे इतकं चांगलं असतं की ज्यावेळेला चाललेले वारकरी दाखवत असतात त्यावेळेला इन सेटमध्ये पालखी असते, कारण पालखी केंद्र आहे ना. दर्शन घ्या.
विठ्ठलाचं दर्शन घ्या, तुकारामाचं दर्शन घ्या, ज्ञानेश्वरांचं दर्शन घ्या, झोपा. 2 मिनटं लागतात, छान झोप लागेल. बघा तुम्ही, मला सांगायचं आहे काय की तिथे त्या बायका नाचत असतात, ते फुगडी घालत असतात, जे टाळ वाजवत असतात, त्यांना काही प्रॉब्लेम्स नसतीलच का हो? बघा ना, 4 महिन्यापूर्वी निघालेत ते किंवा 2 महिन्यापूर्वी जाणार येणार, ते प्रॉब्लेम सुटतील का हो? उलट जास्त वाढतील हे नसल्यामुळे. पण प्रॉब्लेम्स नाहीच आहे माझ्या जीवनात, आहेत ते फक्त चॅलेंजेस आहेत, आव्हान आहेत. मुलीचं लग्न जमत नाही, आव्हान आहे, प्रॉब्लेम नाही. जमवेन मी लग्न, इकडे तिकडे तिकडे 4 जणांना सांगेन. विचार करा, प्रॉब्लेम म्हणलात की संपलात, माणूस म्हणून संपलात. चॅलेंज म्हणलात की माणूस म्हणून जन्मलात. चॅलेंज, आय विल ॲक्सेप्ट इट. आय मे विन ऑर आय मे लूज, बट इट इज अ चॅलेंज. प्रॉब्लेम काय? आणि प्रॉब्लेम म्हणणारे दे बिकम पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, नेवर बिकम द पार्ट ऑफ द सोल्युशन. ते सोल्युशनचा विचारच करत नाही. आणि प्रॉब्लेम सोल्युशन किती घाणेरडा शब्द आहे हो. समाधान हा आपला शब्द आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. सगळ्यात सुंदर समाधान गणेशाच्या चरित्रात, हनुमंताच्या चरित्रात. गणेशाचा एक उदाहरण म्हणून सांगतो. ह्या ज्या ओव्या समजण्यासाठी उपयोग होईल, कारण पुढे शिव, पार्वती, तो नंदी आणि तो त्यांचा निरनिराळे प्रकारचे भक्त आणि हनुमान, ह्याचीच चरित्र पुढे येणार आहेत. उदाहरणं, दृष्टांत याच्या स्वरूपात. समाधान म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. जरा विस्ताराने येतो. तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे, आई आपली उदास दिसते आणि हा मातृभक्त आहे. हनुमान मातृभक्त आहे, गणेश मातृभक्त आहे. तो विचारतो आईला, तू काय उदास आहेस? आता आपल्या घरातलेच संवाद, ज्या सिरियल असतात ते काय हो, घरातल्यासारखेच संवाद असतात, घरातल्यासारखे. ते म्हणतात हे कसले देव, तिला चांगलं म्हणतं ही रागवते. बरोबर आहे ना? ती राहीकडे बघतोयस म्हणून रुक्मिणी रागवून बसली ना जाऊन. पंढरपूरचीच गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. कसली रुक्मिणी? आणि म्हणे पहिली बायको तिने त्याला निवडलेलं, आणि इकडे तो राहीकडे बघतोय. राही रखुमाबाई राणी आपण म्हणतो ना आरतीत. मग तुमच्यात भांडण नको, राही आधीच गेली आणि त्या गोपाळपूरला जाऊन बसली. पण तरीसुद्धा तुम्ही त्या दिशेने पाहता. हा भोळा विठोबा नाही ग, नाही, मीच जाऊन राहते. म्हणून एका बाजूला रुक्मिणी, दुसऱ्या बाजूला राही. द्वादशी तिथे साजरी करतात. गोपाळ काला ज्याला म्हणतात तो तिथे साजरी करतात. एकादशी इथे साजरी करतात. आणि हा विठोबा 28 युग का उभा राहिला? कारण दोन्ही बायका दूर आहेत. मी गमतीनं म्हणतोय, हे लक्षात ठेवा. गुंतवणारे जे फॅक्टर्स अँड फोर्सेस ते जर दूर असतील, बायकांच्या दृष्टीने नवरे म्हणा, पण सांगतो गुंतवणारे जे घटक आहेत तेच जर दूर असतील तर मी मुक्तच आहे. तोल जाणारे जर प्रसंग आलेच नाहीत तर माझा तोल जाणारच नाही. मी त्या विटेवर उभाच राहणार आहे. आणि दुसरा कुठलाच प्रोग्राम नाही. आता 2 बायका, एकच बायको असेल, आज जायचा मात्र नाटकाला, आज ती माझी बहीण जाऊन आली, हे सगळं नाहीच प्रकार तिथे. मग तोल कुठे जाणार आहे? मग विठोबा कसा उभा आहे? हां, तोल न जाऊ देता कसा उभा आहे? 28 युग. आणि कशावर उभा आहे? विटेवर. हे तेव्हाच शक्य आहे, कारण तोल जाऊ देणारी त्यांच्या जीवनात जी काही प्रलोभनं आहेत येणार नाही आहेत. बघा, आता हे प्रतीक तुम्ही वाढवा, पुढे येईल. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, गणपतीने कसा प्रश्न सोडवला. पार्वती त्याला म्हणते, आम्हा बायकांचे प्रश्न तुला नाही कळणार, गणपतीला प्रश्न कळणार नाही. अगं सांग तरी बघूया काय. कुणाला आपल्या पतीच्या डोक्यावर दुसरी बायको बसलेली आवडेल? बघा, पार्वती किती इनडायरेक्टली बोलते. कोण पती, कोण दुसरी बायको, कुणाच्या डोक्यावर बसली? तुझ्या बाबांच्या. कोण बसली? अरे ती गंगा. हो हो, बरोबर, माझ्या लक्षातच आलं नाही. तुझा प्रॉब्लेम काय हल्लीच्या भाषेत? हां, तिला खाली उतरवायचं. अरे गंगेला तिथेच खाली उतरवलं असतं ना, तर गंगा ज्या पद्धतीने वाहत आली असती, हाहाकार माजवला असता. जे केदारनाथला परवा घडलं ना, ते खूप आधी घडलं असतं. गंगेला मार्ग दाखवायचा, गंगेचा प्रवाह, आणि तिला तिथून काढून शिवाच्या डोक्यापासून. आपण गंगेचा प्रवाह गंगोत्रीपासून, गोमुखापासून असं म्हणतो. पुढे तिला जाऊन गंगा सागरापर्यंतचा मार्ग दाखवायचा आहे. शंकराला ती गंगा डोक्यावरून खाली उतरवली पाहिजे. त्यासाठी मोठी शक्ती वापरली पाहिजे. त्याचा विचार करण्यासाठी गणपती आला कुठे? कैलासावरून खाली आला आणि तो गुराख्याच्या वेशात आला. गोपाळ गणेश, मला आवडतं त्याचं रूप. ते आपल्याकडे फार्मागुडीला आहे ना, गोपाळ गणेश आहे तो. आणि गोपाळ म्हणजे गोपालन करणारा. जे गोकर्ण आहे ना, ते कान गाईचा वगैरे ती कथा आहे ना, तिथे गोपाळ गणेशच आहे की. रावणाचे आत्मलिंग घेऊन उभा राहिलं ना शिवाचं,
आणि म्हणतो मला गाय पहिली गाय ओरडली की जाणार. तो म्हणतो नाही नाही माझी संध्या आम्ही संध्या वगैरे सांगतात, काही लोक आणखी निराळच काहीतरी सांगतात रावणाचं, असं ते संपवेपर्यंत तू थांब. तो म्हणतो गाय जर ओरडली तर ती वासरासाठी ओरडणार आहे, मग मी शिवलिंग इथे ठेवणार. ठेवलं खाली की ते तिथे जाणार हे शंकरांनी सांगितलं होतं. मग तिथे गोकर्णाच्याकडे गेला वगैरे हा सगळा कथाभाग माहीत आहे. पण तिथे तो गोपाळ गणेश आहे. आणि गोपाळ का रूप घेतलं? गुरं राखणारा, म्हणजे अत्यंत साधा, त्याला शिक्षण वगैरे न जमणारा, चौथीत आता पुन्हा नापास झालास ना तर गाईबरोबर पाठवेल, हे महाराजांनाही सांगितले हो त्याच्या आईने, आणि कृष्णालाही सांगितलं यशोदेने. आता गाई राखायला तुला समाजात ठेवणं योग्य नाही आहे. याची तक्रार त्याची तक्रार, तिचं ते फोडलं याचं हे फोडलं, नको, गाई राखायला जा. आणि गाई राखायला जातो तो गोपाळ, गुराखी, साधा सिंपल माणूस, हे सगळं आहे. आता हा गोपाळ झाला. आल्यानंतर बघतो तर काय सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे. बर्फात गवत नाही, पण खालीही नाही, खाली पिकं नाही आहेत, पाणी नाही आहे. येतो खाली गणेश आपल्या जनावरांना घेऊन, नाशिकच्या जवळ सगळं हिरवं हिरवं. तो लोकांना विचारतो तुम्ही आता हिमालयातून खाली आलो, सगळीकडे दुष्काळ आहे. मी तुम्हाला समाधान म्हणजे काय सांगतोय, दिस इज नॉट सोल्युशन टू द प्रॉब्लेम. हे त्या मुद्दा जो प्रॉब्लेम आहे किंवा ती सिच्युएशन आहे, परिस्थिती, त्याचं समाधान आहे. बघा असं जीवनात वागलं पाहिजे. तर बघितलं ते म्हणाले गौतम ऋषींचा आश्रम आहे, गौतम अहल्या, त्यांचं तपस तसं आहे. मग ते गेलं आहे, तुम्ही ऋषी ना हो, तुम्ही साधू ना हो, गणपती प्रश्न विचारतोय, मग तुम्ही सगळ्या जगाचे ना हो. मग इथून काही अंतरावर सगळीकडे दुष्काळ आहे आणि इकडे तुम्ही ग्रीनरी म्हणजे हिरवाई काय साजरी करताय. ते म्हणाले मला माहीत नाही वरती आहे, पण मी काय करू, मी वरून आलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो. त्या शंकर आहेत ना देव, त्यांच्या डोक्यावर जी नदी आहे ना तिला खाली आणा, तिला खाली उतरवा, तिला मार्ग दाखवत, आणि मग बघा ती नदी एकदा आली पठारावर, हरिद्वार किंवा हरिद्वार सगळीकडे आबाद करून टाकेल. गेले गौतम ऋषींनी केली स्तुती, शिवशंकर झाले प्रसन्न आणि ती गंगा खाली सोडली. पार्वतीने काय उसासा सोडला, आता काही हरकत नाही बाबा. कल्पना करा गणपतीने काय काय केलं, आईला प्रसन्न केलं, गंगेला सुद्धा बांधून टाकलं होतं शंकराने, गंगेला मुक्त केलं, गौतम ऋषींना जीवनाचं सार्थक दाखवलं, सगळा भाग आबाद केला. ह्याला म्हणायचं सोल्युशन टू द प्रॉब्लेम. आपण एक सोल्युशन करतो, दोन प्रॉब्लेम्स निर्माण करतो, याला विज्ञान म्हणतात. जाऊ दे, उदाहरणं मागेही बघितलेले आहेत, आता पुढे बघूया आपण. म्हणून घडेना शस्त्रियाचा घात, प्रलयोदकात बुडेना हा अग्नी असमर्थ, जाळावया ह्याते तेवी हा वायू ते शोषवेना, सर्वत्र हा नित्य अचळ शाश्वत असे सदोदित परिपूर्ण. अर्जुना उत्पत्ती स्थिती आणि लय चाले हा अक्षय नित्यक्रम. आता उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तीन प्रोसेसेस नाही आहेत. आपण नेहमीच सांगतो की म्हणजे जनरल हॉस्पिटलमध्ये जिथे आपण म्हणतो ना वॉर्ड असतो की जिथे मुलं जन्मत असतात, तिथे सतत टॅह जन्म आहे, इकडे सतत मरत असतात, ज्याला आपण कॅज्युअल्टी वगैरे म्हणतो. आणि OPDमध्ये माणसं येत असतात, परत आपलं दुःख बरं होऊन परत जात असतात वगैरे. हे म्हणून एक आहे ब्रह्मदेव, एक आहे विष्णू आणि एक आहे शंकर. त्यांचे डिपार्टमेंट स्वतंत्र नाही आहेत, एकाच वेळेला तिन्ही डिपार्टमेंट सुरू असतात. हे लक्षात घेतलं ना तर जीवन सोपं जातं. नाही आता हे संपलं, आता दुसरं कार्य, असंच पहिलं दुसरं काही नाही आहे. मूल ज्या वेळेला पूर्णपणे मरतं त्याच वेळेला ते किशोर बनतं, नंतर ते तरुण बनतं. नाही आहे, पोर सगळं मरत नाही कधी. आजही आपल्याला लहानपणाच्या आठवणी आहेत. हे मेलेलं नाही आहे पोर आपलं, आपण मारतो पोराला आणि जून आणि जरठ म्हातारी अशी व्यक्तिमत्व होऊन बसतो. म्हणून प्रौढत्वी निज शैशवास जपणे. हे म्हणजे प्रौढ झालास, अगदी मरायला टेकलास, आतलं मूल कशाला मारतोस? कधीतरी शिट्टी मार, कधीतरी उडी मार, कधीतरी आजोबा आहे तुमचं बघा ना तुम्ही. तू आजोबा झालायस, समोर एक म्हातारे आहेत, त्यांचं काहीतरी पडलं आहे, आजोबा हे तुमचं पडलं आहे, ते तुमच्याकडे बघतात, तुम्ही त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहात, पण आजोबा हे तुमचं पडलं आहे म्हणताना मी मूल झालेलो असतो. हे विचार करा. त्यामुळे सांगितलं आहे काय, हा सर्वत्र नित्य आहे, सर्वत्र. इथे नित्य तिकडे अनित्य काहीही नाही. सर आता सूर्यसुद्धा बघा, इकडे दिवस तर तिकडे रात्र, इकडे हा सीझन तर तिकडे तो सीझन. याचं तसं नाही आहे. आत्मा हा सर्वत्र नित्य आहे, सदोदित परिपूर्ण. त्याला काही घालायला नको. आपण पुरणपोळीला पूर्णपोळी म्हणू नका,
कारण पूर्ण असेल तर तिला पोळी कशाला घालायला पाहिजे? ही पुरण हे अपूर्ण आहे म्हणून मध्ये पोळी घालायची. आणि नुसतं पुरण त्याला म्हणतो आम्ही मराठीत पुरण म्हणतो, ते सुद्धा अपूर्ण आहे. नुसतं खाणार तुम्ही शिजवून नाही, पोळी पाहिजे त्याला. हे दोन्ही अपूर्ण आहेत आणि दोन्ही अपूर्ण मिळून एक अपूर्ण तयार होतं, त्याला पुरणपोळी म्हणायचं. पूर्ण होत नाही तयार. संसार सगळा अपूर्णांकाचा बाजार आहे. काहीच इथे पूर्ण नाही आहे आणि इथे तुम्ही पूर्ण आनंद मिळवणारच नाही. पूर्ण आनंद आत आहे. हे पुढे सांगितलेलं आहे. अर्जुना, उत्पत्ती स्थिती आणि लय चाले हा अक्षय नित्यक्रम जान्हवीचा म्हणजे गंगेचा. हे लक्षात ठेवा. जान्हवीचा जैसा प्रवाह अखंड वाहतो उदंड निरंतर उगमी उदक नाहीच खुंटले अंती तरी मिळे सागरासी. हे सगळ्यात सुंदर उदाहरण आहे. लक्षात ठेवा. गंगा उगमाच्या ठिकाणी सुरू झाली आणि सागराला मिळाली, बस आता व्हायचं थांबलं पाहिजे. गंगा म्हणते मी थांबणार नाही आहे. इथे खरी त्या भगीरथाची परीक्षा होती, पण ती शक्ती मगाशी सांगितलं ना, ती शक्ती सगळ्यांचं कल्याण करत असते. तिला सगळं दिसत असतं आणि तिच्या त्याला नियती म्हणतो आपण किंवा कुठले, त्याच्या हाताखाली सगळं असतं. गंगा म्हणते माझं नावच आहे गंगा. गंगा गम म्हणजे गमन आणि हा गोमध्ये आहे. गो टू गो गमन. हे जे आहे ना, मी थांबू शकत नाही. गंगा गंगा गंगा. तुझ्या पूर्वजांचे मी उद्धार केले म्हणून भगीरथाचे ते पंजोबा होते ना, ते सगरपुत्र, त्या सगरपुत्रांचं त्यांना मुक्ती देण्यासाठी गंगा आणली. गंगा म्हणली तुला काय वाटलं, त्या आता झाला उद्धार, गंगे आता थांब तू, आता जा परत तू. नाही, मी परतही जाऊ शकत नाही आणि मी थांबवू शकत नाही. काय करू? तर ह्रद, आपण ज्याला विष्णू सहस्र म्हणतो, त्याच्यात ओम ह्रदाय नमः. ह्रद, हृद नाही, हृद नाही. र म्हणजे अर्धा र, ह्रद म्हणजे खड्डा. आपण ज्याला रावण फोड म्हणतो, म्हणजे मोठा खड्डा आहे तो, त्याचा रावणाशी काही संबंध नाही आहे. म्हणून तसा हा एवढा मोठा खड्डा होता. त्यांनी सांगितलं की हे माते गंगे, तुझं सगळं पाणी इथे अर्पण कर आणि त्यातून तो सागर निर्माण झाला. गंगा सागर. सागर शब्द कसा आला? सगर पुत्रांचा उद्धार करण्यासाठी. आणि गंगा सागर ज्याला आपण हल्ली बे ऑफ बेंगॉल म्हणतो, ही जिओग्राफी झाली. पण गंगा सागर ही इतिहास झाला, ही संस्कृती झाली. गंगा सागर, बे ऑफ बेंगॉल, हे अरेबियन सी, हे जिओग्राफी आहे ती. अरब म्हणून येणारा, आपण त्याला सिंधू सागर म्हणतो. और ज्या सागराला सिंधू मिळते आणि त्या सिंधू नदीच्या काठी आपली संस्कृती, हिंदू तुम्हाला ऐकायला बरं वाटेल, सनातनी संस्कृती उदय पावते, तो सिंधू सागर आहे. हा सिंधूमुळे सागराला महत्त्व आलेलं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून आत्म्यामुळे परमात्मा मोठा का परमात्म्यामुळे आत्मा मोठा, दोघांना एकमेकाशिवाय अस्तित्व नाही आहे. आपण मागे उदाहरण बघितलं होतं, दिवा मालवला आणि अंधार आला, या दोन प्रोसेसेस नाहीच. द मोमेंट द लाईट इज ऑफ डार्कनेस एंटर्स. ज्या क्षणी ज्ञान होतं त्याच क्षणी अज्ञान समज. नाहीतर 11 वाजता अज्ञान गेलं आणि 11 वाजून 1 मिनिटांनी मला ज्ञान आलं, मग 1 मिनिट नो मॅन्स लँड असं काही नसतं. कंटिन्युअस आहे सगळं. म्हणून अशा 3 प्रोसेस आहे, जन्म, जीवन आणि मरण तुम्हाला वाटतात, कारण ॲट अ पॉईंट ऑफ टाईम. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ही एकच प्रोसेस आहे. लक्षात ठेवा, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. जीवनाचा विचार करा ना. ज्या वेळेला माझ्याकडे कोणीतरी जन्मत असतं त्यावेळेला कोणाकडे मरत असतं. मग जन्मते म्हणून हे पेढे वाटतो, संध्याकाळी वाटूया, कारण माझ्या आजोबांकडे जाऊन आलं पाहिजे. आणि त्याच वेळेला आई म्हणते अरे माझ्यासाठी सुद्धा गुडघे दुखत आहेत, औषधान रे. आई हा OPD आहे, ही मॅटर्निटी आहे आणि ही कॅज्युअलिटी आहे. हे तिन्ही सतत चालू आहे, त्याला जीवन म्हणायचं. म्हणून असं काही नाही आहे हे चालू आहे ते चालू आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू आणि शंकर हे कायम ॲट वर्क. त्यांना हॉलिडे नाही आहे, सुट्टी नाही आहे. गंगेला कायम वाहणं आहे. आपण सुट्टी का तयार केली? अलीकडचा आणि पलीकडचा दिवस जास्त धन्य करण्यासाठी. शनिवारपर्यंत उपासना झाली नाही हो, रविवार आहे ना, करा. सोमवारपासून होणार नाही हो, इन्स्पेक्शन आहे, रविवार आहे ना, जास्त उपासना कर. इंटेन्सिव्ह उपासना, आर्त उत्कट उपासना कर रविवारी. हा रविवार त्याच्यासाठी दिला आहे. शनिवारपर्यंत जे अपूर्ण राहिलं ते पुरं करूया आणि सोमवारपासून जे होणार नाही असं वाटतंय त्याच्यासाठी काहीतरी करूया. आणि खरंच करण्यासारखं खूप आहे हो. आणि नामासारखं काहीच नाही. आकाशापेक्षा सूक्ष्म नाम आहे. आकाश कुठेही घुसतं किंवा सगळीकडे घुसून राहिलेलं असतं, तसं नाम काही करताना नाम घेऊ शकतो. ती काही स्वतंत्र उपासना नाहीच आहे हो. कपडे धुताना नाम आहे, स्वयंपाक करताना नाम आहे, हल्ली निरनाडी यंत्र नाम आहे,
आपल्याला लगेच नाम ब्रेक करून वॉशिंग मशीन, आणि वॉशिंग मशीन म्हटल्यानंतर मग किती गप्पा सुरू होतात. एकदा लावलं बिचारं आणि ते स्वतःच सांगतं की ट्याव 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 माझं पूर्ण झालं आहे, आता पुढचा कॉल करण्यापूर्वी मला कॉल, हू आय एम कॉल्ड बाय हुम, मित्राकडून. यू आर कॉल्ड बाय यम. यमाचा कॉन्स्टंट कॉल आहे, पण मी ऐकतच नाही, कारण मला यमूला कॉल करायचा आहे, यमुनाला कॉल करायचं आहे, यमुनोत्रीला कॉल करायचं आहे. मी यमाचा कॉलच ऐकत नाही. म्हणून ती गोष्ट आपण ऐकली होती ना, यम म्हणतो की मी 4थं पत्र पाठवत नाही. 3 पत्र पाठवली, तू वाचली नाहीस, आता या. तसा प्रकार असतो. पहिलं पत्र जे पाठवलं ते 40 वर्षाने चष्मा लावला, तो म्हणतो मला कळलंच नाही, माझे डोळे अधू झालेले आहेत. मी डॉक्टरकडे गेलो, चष्मा आणला, मला पहिल्यापेक्षा चांगलं दिसायला लागलं. चला आता लेट नाईट मूव्हीज बघूया, लेट नाईट. नंतर म्हणाला की आता केस पांढरे व्हायला लागले. पहिला केस मी उपटतो, पहिला केस म्हणून लेख असायचे ना पूर्वी, नासी फडक्यांचा आहे, पहिला पांढरा केस, ते असा उपटला. 2 दिवसांनी 2 पांढरे केस. अरे हे चालू केलं तर मी गंजा होईन. मग मार्ग काय काढूया आपण, कलप आणूया. मग कलप निघाले तिथे. कलप लावल्यानंतर त्यावेळेला फक्त काळा होता बिचारा, आता सप्तरंगी, सोमवारी हा रंग, त्याला तो रंग, त्याला तो रंग. मला मजा वाटते. एक साधा चित्र असतो, खाली शब्द नसलेला कार्टून, आणि त्याला खूप चांगला विनोद निर्माण होतो. एक जण गिराईक बसलेला आहे, हेअर कटिंग सलून का ज्याला ब्युटी पार्लरमध्ये म्हणतात, 4च केस आहेत वरती. तो विनोदाने म्हणतो काउंट करू किती केस आहेत का कट करू, तो म्हणतो नाही कलर कर. अरे काय जगण्याची एवढी आपल्याला इच्छा आहे की त्याला 4 केस कलर करून जायला पाहिजे. मग तेही पत्र मी वाचलं नाही. नंतर दात पाडायला सुरुवात केली. मग 4 उरले होते दात, डेंटिस्टकडे गेलो, हे पाडून टाका, सुंदर कवळी द्या. त्यावेळेला कवळी होती, माहीत आहे ना. मग कवळी काढून परत फोडायलाच लागलो ना, हाडं फोडणं चालू ठेवलं. चष्मा घालून लेट नाईट मूव्हीज चालू ठेवल्या. केस काळे करून अभि तो माहीत जवान हो म्हणून सगळीकडे राहायला लागलो. आता आणखीन एक पत्र पाठवलं, तुझे कान आहेत ना ते कानच अधू केले. मग मी यंत्र आणलं, आणि यंत्र आणल्यावर काय गमत झाली, दूरचे आवाज चांगले ऐकू यायला लागले. म्हणून बऱ्याच वेळा जवळचे ऐकू येत नाहीत आवाज, कारण जवळचे आवाज हितचिंतकांचे आवाज असतात. हे स्तुतीपाठकांचे आवाज, फ्लॅटरी वगैरे ती कम्स फ्रॉम अफार, म्हणजे तिकडून येते. म्हणून ते अशा वेळेला मागे तुम्हाला सांगितलं होतं की तू एवढ्या प्रेमानं जर्मनीहून माझ्यासाठी टिळा एवढं ऐकण्याचं यंत्र आणलंस की मी मागे लावल्यानंतर कळतसुद्धा नाही कोणाला. माझ्या सुनेला कळत नाही, बायकोला तर नाहीच कळत. मग परत का करतोस? अरे ते आठवड्यात 3दा विल बदलावं लागलं, मला वकिलाची फी परवडत नाही. कळलं तुम्हाला की ह्याला मी दिले, बरंचसं दिलेलं आहे, पण हा माझ्याबद्दल काय बोलतो हे आता ऐकू यायला लागलं. पूर्वी ऐकू अरे ह्याला द्यायचं नाही एवढं, तिला देऊया, ती तर त्याच्यापेक्षा भयंकर बोलते. मी परत वकिलाला बोलवलं, वकिलाची फी परवडत नाही म्हणून हे यंत्र परत घे, ऐकू येत नाही, तेच बरं आहे. ही गंमत बघा, ही इंद्रियांची मर्यादा आहे. म्हणून यम ज्यावेळेला शेवटी न्यायला येतो त्यावेळेला म्हणलं तुला मी 4 पत्र पाठवली, 5वं पत्र यम पाठवत नाही, चला आता आमच्याबरोबर. आणि खरं 5वं पत्र म्हणजे काय असेल, हल्ली पाठवतोय स्मरण, मग स्मरणच कमी व्हायला लागतं. हल्ली अनेक जण म्हणतात हल्ली नावच आठवत नाही. तो नाव काय तुमचं, विचारा त्यांना प्रश्न. खरंच 1 मिनिट थांबतात, खरंच माझं नाव काय आहे. इतका त्यांना नामाचा संभ्रम झालेला आहे, नामाचं विस्मरण होतं आहे. त्याला एकच उपाय, फक्त या नामाचं स्मरण ठेवूया की एकच नाम, तेच लक्षात ठेवायचं. बाकीचं माझं नाव विसरलं म्हणून काय झालं. अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी माझा अनुभव सांगतो. समोरून ती जात असते मुलगी किंवा तो मुलगा, तो दृष्ट्याड होईतोपर्यंत नाम आठवत नाही. ए शुकशुक, ए चुपचुप. अरे काय वानतेला हे शुकशुक करणे संस्कृती नाही आहे हो. शेवटी मी डोकं आत्ता कोणतं गेला ना त्याला बोलवा परत. ते 4 गेलेले असतात, ते 4 परत येतात. हे सगळी गंमत आहे, हे सगळं नाटक आहे. हा सगळा विश्व एक रंगमंच आहे. द होल वर्ल्ड इज अ स्टेज. We are just actors. Dialogues and direction belong to someone else. माझे संवाद मी जे बोलतोय ते काय मी लिहिलंय, हा बसलाय ना मागे, तो संवाद बोलवते माझ्याकडून. हे लिहिलंय ते काय त्यांनी लिहिलंय का, स्वरूपानंदाने किंवा कृष्णाने? अरे कृष्ण म्हणतो मी हे ऐकत आलेलो आहे, ते मी अर्जुन तुला सांगतोय. कृष्ण नाही कॉपीराईट घेत गीतेची, हे नाही म्हणत ज्ञानेश्वर की मी ज्ञानेश्वरी लिहिले, हे लिहिलं. आणि ज्या वेळेला भाष्यकारा ते वाटप होतं,
हे म्हणतात मी भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, शंकराचार्य आणि व्यासानं मी दिशा विचारणार, कुठल्या दिशेने हा श्लोक जातोय, ज्ञानाच्या का भक्तीच्या वगैरे. आणि मग शंकराचार्यांनी काय म्हणलेलं आहे, म्हणून भाष्यकारा ते वाट पसरतो आणि व्यास जे आहेत ना त्यांना दिशा. हे ज्ञानेश्वर सुरुवातीला सांगतात. मी कुठे ज्ञानेश्वरी सांगितली आहे? नाही. विचार करा तुम्ही. आणि मगाशी जे तुम्हाला सांगितलं ना, सुरुवातीचा जो मुद्दा होता तो खरं आहे, आपली बुद्धी कमी वापरूया आपण. जो निर्बुद्ध आहे तोच खरा आनंदात राहील. आणि तुम्ही म्हणाल कसला आनंद? खरा आनंद, शुद्ध आनंद, दिव्य आनंद. निर्बुद्ध, कारण बुद्धीनंच सगळा खटले करून ठेवलेले आहेत आणि सगळी माती आणि चिखल करून टाकलेलं आहे आपल्या जीवनात. ती बुद्धी यांना अर्पण करा ना. मग हे शुद्ध बुद्धी देतील, ती बुद्धी चांगली आहे. मग हे नित्यसिद्ध बुद्धी देतील, त्या बुद्धीला दुसरा विचार करायची हेच नाही. ज्ञानेश्वरांची बुद्धी इतका त्रास दिला लोकांनी. ज्ञानेश्वरीत एकतरी नकारात्मक शब्द आहे का, एकतरी निषेधात्मक ओवी आहे का, की काय हा समाज आता आम्हाला डोक्यावर घेतात. काल तुडवलं होतं, एकदाही नाही. खरंच. म्हणून मी तो काढूनच टाकले. माझी बुद्धीच अशी आहे. ते म्हणतात त्यांनी इंद्रियांचं, माझ्या नाकाला असं ट्रेनिंग आहे की मला दुर्गंध येतच नाही. माझ्या कानाला असं ट्रेनिंग आहे की वळण आहे काय की मला अपशब्द शिवी ऐकूच येत नाही. माझ्या डोळ्यांना असंच आहे की मला स्त्री पुरुष वगैरे त्याच्यात काही भेदच दिसत नाही. मला सगळीकडे चैतन्य दिसतं, सगळीकडे अमृत ऐकू येतं, अमृताहूनी गोड नाम तुझे. आणि सगळीकडे मला रुची आहे ना, ती डिव्हाइन टेस्ट आहे. हे ज्याला मीठ जास्त झालं याच्यात टाकणं काही लागत नाही मला. हे टेस्टच्या पलीकडे गेलेले आहेत. याला आपण अलीकडच्या शब्दात सांगतो, मी कानाला फिल्टर लावलेला आहे. त्या फिल्टरमध्ये घाण शब्द, अपशब्द, अनृत म्हणजे खोटे शब्द दूर पडतात. फक्त आत जातं ते संगीत. मी नाकाला लावलेलं आहे. हे सगळं तुम्ही काय म्हणता, हा दुर्गंध आहे, हे सगळं प्रदूषण आहे, ते सगळं फिल्टरमधून बाहेर राहतं. आत मला शुद्ध ओझोनयुक्त हवा मी आत घेतो. तसंच प्रत्येक इंद्रियाला जर आपल्याला हे लावायचं असेल फिल्टर, तर ते बुद्धी लावते. बुद्धीच्या पलीकडची शुद्ध बुद्धी लावते. हे वाचून आपण थांबूया. म्हणून काय सांगेल, जान्हवीचा जैसा प्रभाव अखंड वाहतो उदंड निरंतर, उगमी उदक नाहीच खुंटले, अंती तरी मिळे सागरासी. सागराला मिळाली तरी सुरुवातीला वाहतच असते, गंगा कायम वाहते. आणि वाहता मध्ये निरंतर संचले अपार दिसे तैसे, प्राणी मात्रा लागी तीनही या स्थिती, उत्पत्ती स्थिती आणि लय, प्राणी मात्रा लागी तीनही या स्थिती तैशा परी होती अखंडित. अखंडित. तुम्हाला काय वाटतं की आता जेवण झालं, कल्पना करा काय सुंदर जेवण झालं, अन्नपूर्णा सुखी भव, कोण म्हणतात पुरुष. त्यावेळेला एक जाणती अन्नपूर्णा आतून म्हणते 3 तास. बरोबर, 3 तासांनी संध्याकाळी काय अन्नपूर्णा. कसे हे अन्नपूर्णा इथलीच आणि हे जेवणारे तृप्त होणारे इथलेच. त्या अन्नाने तृप्ती होणारच नाही आहे. ही तृप्ती होणार आहे नामाने. आनंद मिळाला ना की आपण तृप्त, समाधान, मुक्ती सगळा अनुभव येतो. म्हणून आनंद हे सध्या शिक्षणाचं सूत्र मानलेलं आहे. मुलांना काही शिकू नका, आनंदात ठेवा. बस मुलांवर प्रेम करा. दॅट इज द मीडियम ऑफ एज्युकेशन. तुम्ही भांडता मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनबद्दल. फिजिक्स कशातून शिकवायचं, इंग्लिशमधून का मराठीतून, कोकणीतून? फिजिक्स. बरोबर आहे ना. पण प्रेम कसं करायचं विद्यार्थ्यावर, मराठीतून का कोकणीतून का इंग्लिशमधून? प्रेम प्रेम आहे ना. हे तुमचं आमचं सेमवालं प्रेम म्हणत नाही मी. हे जे प्रेम आहे ना, आता विश्वात्मके देवे, ते प्रेम आहे. सगळ्या मानवजातीवरचं प्रेम आहे. ते शिकवा मुलांना. लहानपणीच ते शिकतील. निदान त्यांना स्पर्श करा. पण त्यासाठी मला नको का तसं व्हायला, हा शिक्षकांचा प्रॉब्लेम आहे. मुलांना प्रॉब्लेम नव्हताच, शिक्षकांनाच प्रॉब्लेम होता. आणि शिक्षकांचा प्रॉब्लेम पिढ्यानपिढ्यापासून. आता माझ्या नातवाला जर एखादा शिकवत नसेल शिक्षक, तर मी फक्त डोळे मिटतो म्हणतो की अरे त्याला मीच शिकवलं आहे, त्याला मीच शिकवलं आहे, माझ्या नातवाला तो शिकवतो आहे. आता एक प्रसंग सांगतो शेवटी. फार अंतर्मुख करणारा प्रसंग या मडगावलाच घडलेला आहे काही वर्षांपूर्वी. या 3 ओळी वाचूया. आणि वाहता ते मध्ये निरंतर संचले अपार दिसे तैसे, प्राणी मात्रा लागे तीनही या स्थिती तैशा परी होती अखंडित, अनादि हा ऐसा चाले नित्यक्रम, निसर्गाचा धर्म जाण पारता. धर्म म्हणजे त्याच्यापेक्षा निराळा वागूच शकत नाही. वृक्षाचं आपण बघितलं होतं ना, अत्यंत रणरणत्या उन्हात एक चालत येतो प्रवासी, काही नाही, अरे एक वृक्ष दिसतो आंब्याचा सुंदर आणि गर्द अशी सावली. सूर्याला तर असा बघतं की मला मिळालेली आहे सावली. 2 तास सावलीत झोपतो, 4 वाजता पुढे जायला निघतो आणि साष्टांग नमस्कार करतो वृक्षाला. हे वृक्ष देवा, आज तू नसतास तर मी मेलोच असतो.
त्यावर तो वृक्ष म्हणतो, अरे नमस्कार करायचा तर सूर्याला कर. सूर्याला, जो मला ठार मारत होता, त्याला मी शाप देईन. तो सूर्य तिथे होता ना, म्हणूनच मला सावली होती. काय सुंदर वाक्य आहे. तो सूर्य जितका गरम होतो तितकी माझी सावली शीतल होते. त्या सूर्यामुळे मला सावली आहे. आभार मानायचे ते त्या सूर्याचेच मान. कारण सूर्याचं तापणं हा धर्म आहे. आणि त्या तापलेल्या उन्हात थंड सावली देणं हा माझा धर्म आहे. धर्म म्हणजे आय कॅनॉट से नो. आता वाईट माणूस येतो, त्याला मी सावली देणार नाही, नाही म्हणत. मेघवृष्टी न्याय म्हणतात. आता सध्या दिसतात असे ढग जाताना दिसतात. मग ढग म्हणणारे खाली, या पार्टीचा शेतकरी आहे, नको पाऊस पडायला. या पार्टीचा शेतकरी आहे, पाऊस पडूया. हे गटार आहे, नको पडूया. हे ना, पाऊस सगळीकडे पडत असतो. पहिल्या थेंबापासून शेवटच्या थेंबापर्यंत फक्त देत जाणं, देत जाणं, देत जाणं. आणि मी कुणाला देतो हे न पाहणं. हा खरं ते कायद्याची पूर्वी देवी होती ना अंधारी. आता तिचं पट्टी काढलेली आहे. पण पूर्वी होती, मी बघणार नाही न्याय कुणाला दिला जातोय. आज तेच बघितलं जातं, न्याय कुणाला दिला जातोय, म्हणून न्याय मिळतच नाही. यू कॅन नेवर गेट जस्टिस इन द कोर्ट, यू गेट जजमेंट इन द कोर्ट. अँड व्हॉट एव्हर यू गेट इन द कोर्ट इज कॉल्ड जस्टिस. हे लक्षात ठेवा. न्याय काय, न्याय या कोर्टातच मिळणार आहे आणि तो मिळतच असतो, मिळतच असतो. लक्षात ठेवा. तुम्हाला मी मगाशी गंमत सांगत होतो, ते ही गंमत. 1000 शिक्षकांचा इथे रवींद्र भवनमध्ये वर्ग होता. मला बोलवलं होतं, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मंत्री येणार होते, म्हणजे अनंत काळपर्यंत थांबायची माझ्या मनाची तयारी होती. पण एक कदाचित आमच्या नावाच्या सात्विक धाकानं मंत्री स्वागताला आले होते. म्हणले, सर आलो की नाही आधी, तुम्ही होतात म्हणून. म्हणलं, बापरे, एवढा प्रभावी मी केव्हापासून झालो की तुम्हालासुद्धा वेळेपूर्वी पोचवलं इथे. नाही म्हणाले, कार्यक्रमही तसाच आहे. एक काय म्हणलं, कार्यक्रमात सुरुवात कशी करायची. 1000 प्राथमिक शिक्षक. पहिला पॉईंट तुम्हाला मिळावा लागतो. तो पॉईंट तुम्हाला महाराज वातावरणातून देतात. हा माझा अनुभव आहे. बाकी पुढे तुम्ही रेफरन्स करून काढलेले पॉईंट्स असतात. पहिला पॉईंट येताना हे भरायचं होतं, पेट्रोल भरायचं होतं. पेट्रोल भरायला गाड्यांची रांग लागली होती. आधी तो सतत बघत होता. जो ऑर्गनायझर होता तोच फोटो ऑप म्हणतात ना हल्ली, म्हणजे माझ्याबरोबर त्याचा फोटो यावा म्हणून तो मला न्यायला आला होता. खरं म्हणजे ऑर्गनायझर तिथे पाहिजे ना. आणि 4 गाड्यातील कारण लोकांना तो मधल्या त्यातल्या त्यात सभ्य शिवाय देत होता, मला न कळणाऱ्या. ते चालू होतं वगैरे. इतक्या 2 विद्यार्थी म्हणजे तरुण येतात, टवनास म्हणतो ना वगैरे, आमका पहिली घाल. आणि तो आमच्यापर्यंत आलेला तो पाईप असतो तो घेऊन त्यांना मोटरसायकलमध्ये घालायला लागतो. ह्याला म्हणतो बिरबिरी मारली, उतरतो खाली आणि त्या मुलांना जाबच विचारणार. इतक्यात तो परत येतो. म्हणलं, का परत आलात तुम्ही. आपण जाताना पेट्रोल भरूया बघा. कारण तेवढं पेट्रोल होतंच ना. आम्ही फोंड्याला पोचलोच होतो. नाही मडगावला फोंड्याचा कार्यक्रम आहे करेक्ट. तिथे तर आल्यानंतर हा गंमत होती. म्हणाला, मी गेलो, मारलंच असतं त्यांना. पण नंतर लक्षात आलं की मुलं कदाचित सेकंडरीला जात नसतील, कॉलेजला जाणारे तर आणखीन कमी आहेत. पण प्राथमिक शाळेत जवळजवळ सगळी मुलं जातात की नाही. म्हणजे हे आमचेच विद्यार्थी आहेत. हे जे तवनास तुम्ही म्हणता, हे गुंड म्हणता, ते आमचेच विद्यार्थी आहेत. त्यांना काय मारायचं, त्यापेक्षा स्वतःलाच तो मारून घेतलेला बरा. तुम्हाला विपरीत वाटेल म्हणून मारलं नाही, पण स्वतःलाच मारून घेतलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. हे चित्र लक्षात ठेवा. म्हणजे सांगितलं ना की आत करणारं, अंतर्मुख करणारा हा अनुभव आहे. आता हळूहळू आपण अंतर्मुखाकडे जातोय. लोक या दुसऱ्या अध्यायाला तक्रार करतात. आणि अर्जुनाने साधे विचारले की माझा कन्फ्युजन दूर कर. आणि हा आत्म्याचं सांगायला सुरुवात करतो. तो मृत्यूबद्दल विचारतो ना, आत्म्याबद्दल सांगतोय. सगळेजण म्हणतात हा दुसरा अध्याय 14वा आला असता तर चालला असता. पण दुसऱ्यांदा काय तेच लगेच अर्जुन वगैरे कन्फ्यूज झाला असता. नाही, अर्जुन हे कृष्णाचं नाणं आहे आणि आपलं नाणं वाजवून घेणं हे त्याला आवश्यक वाटतं. म्हणून सेनयोर उभयोरमध्ये इथे गीतासुर ते उभा करतो रथ आणि हातातला चाबूक सगळीकडे फिरवत म्हणतो, अर्जुना, दोन्ही सैन्यात जे कौरव आहेत ते नीट पाहून घे. तिथे अर्जुनाचा हा ट्रिगर आहे गीतेचा. अरे खरंच आहे की इकडे आमच्याकडे आम्ही म्हणतो की आम्ही आहेत पांडव, म्हणजे पांडूची मुलं म्हणून ते कौरवच आहेत. एकच रक्त आहे, एकच वंश आहे. म्हणजे हा आजोबा, हा नातू, हा इकडे वडील आणि हा इकडे मुलगा, हे दोन्ही भाऊ भाऊ सगळे कौरव. ह्या कौरवांना मी मारू नाही मारणार. इथे पहिला अध्याय संपतो.
मग दुसरा अध्याय सुरू होताना हे तत्त्वज्ञान कृष्णाने का काढलं, याला जाळू शकत नाहीत. एरवी मग अर्जुन म्हणतात त्याला जाळू शकत नाही तर आग्नेय अस्त्र कशाला मारू. बघा ना, ही सगळी अस्त्रच आहेत ना. पाऊस त्यांना भिजवू शकत नाही, मग पर्जन्यास्त्र कशाला सोडू, असं नाही अर्जुनाने विचारलं. कारण त्यांना कळलेलं आहे की हे पाऊस आहे तर अग्नी आहेत. हे जीवनातले तुमचं जर आत्मबल जर अगदी ताकदवान असेल तर कुठलाही अग्नी जाळू शकत नाही. मी बघितलेलं एक सिंधी माणूस की त्याचं सगळं प्लास्टिकचं दुकान जळलं, मोठी आग लागली. प्लास्टिक म्हणजे आगीतून आग, आगीतून आग. आम्ही गेलो, विरानिक असं काहीतरी नाव होतं, सिंधी असेल कदाचित. तर त्याला गेल्यानंतर इतका शांत आनंदात होता. बरं झालं म्हणाला, स्टॉक टेकिंग वाचलं. अर्थात मी त्यांना सहज विचारलं, इन्शुरन्स काढला आहे ना? हो म्हणाला, काढला आहे. पण तुम्हालाही माहीत असेल की इन्शुरन्स म्हणजे आम्ही 100 रुपयाचं दाखवतो आणि 150 रुपयाचा माल असतो, बरोबर आहे ना. सगळा माल आम्ही डिस्क्लोज करत नाही. पण ठीक आहे ना, त्यांनी त्याचाच अर्थ काढला, ठीक आहे. आणि शेवटचं एक आपण दृश्य मागे बघितलं होतं, या संदर्भात तुम्हाला सांगतो की माझं सोडलं तर मी ड्रॉप करणं सोपं आहे. अहंकार ड्रॉप करणं अवघड आहे. पण अहंकाराला मला, माझं, माझ्यासाठी, माझ्यापासून, माझंच, मीच, हे ड्रॉप करणं सोपं आहे. अहंकार राहू दे ना तिथे. मला, माझ्यासाठी वगैरे जर गेलं ना, कितीतरी उदाहरणं मला सांगता येतील. पण एक साधं उदाहरण आहे, हे जुनं आहे ना, आपली हवेली ती विकून टाकूया. मुलगा येतो, सगळा करार झाला बाबा, दुसऱ्या दिवशी त्या हवेलीला आग लागते. हा दुकानदार ज्याची हवेली कालपर्यंत होती, विकली जात नाही म्हणून चिंतेत होता, आज त्या आपल्या हवेलीला आग लागली म्हणल्यानंतर दुकानातल्या मुलाला सांगतो, जरा बघ रे, मी अर्धा तास जाऊन येतो, कारण जळणारं घर मी बघितलेलंच नाही आहे. बघा, कालपर्यंत ह्याची हवेली होती, विक्री झाली, आता मी जळणारं घर बघायला जातोय. इतक्यात बाबा बाबा मुलगा येतो. एक महत्त्वाची सिग्नेचर राहिली होती. तो जो करार होता, विक्रीचा करार, त्याच्यावरची एक सिग्नेचर राहिलेली आहे. मग तो व्यापारी माझं घर जळालं, माझं घर जळालं. घर आधीच जळालं होतं, घर आधीपासून जळत होतं, पण ते दुसऱ्याचं घर होतं. ते पाहायला मी आलो आणि ज्यावेळेला कळलं की ते अजून विकलं गेलेलं नाही आहे, अजून माझंच आहे म्हटल्यानंतर छाती बडबत रडायला लागलो. घराचा काय दोष आहे सांगा बरं? घराचा दोष नाही आहे, माझाच दोष आहे. इथे सावध राहायला पाहिजे. काल एक जरा मॉडिफाईड एक्झाम्पल सुचलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की एका काकाने एका पुतण्याचा आयुष्यभर तोंड न बघण्याचा निर्धार. बायको म्हणते, हो नाही, तसं लग्नात असं होतं. सध्याचं लग्न बघा, इव्हेंट, त्यावेळेला तो म्हणतो सगळ्यांना त्यांनी नमस्कार केले, मला नाही नमस्कार केला. सगळ्यांकडे तो बघत होता, माझ्याकडे एकदाही बघितलं नाही. मोठा अपमान, मी मोठा काका आहे त्याचा वगैरे अपमान झाला. आयुष्यात त्याचं तोंड बघणार नाही. कारण का? यांनी लग्नात माझं तोंड बघितलं नाही. पण काय चुकीचा विचार आहे. तर ती म्हणली, एकदा बोलवतेस त्याला, विचारून घ्या. बोलवलं की म्हणली, आता तू सांग, सगळ्यांचे नमस्कार केला, ह्यांचा नमस्कार. तुम्ही नमस्कार करताना माझं तोंड बघितलं होतं का? मी पाय फक्त करत होतो आणि कुणाचे पाय आहे ते मला संपूर्ण लग्नात लक्षात आलं नाही हो. मी फक्त पाय आणि फोटो, पाय आणि फोटो, पाय आणि फोटो. त्या पायाने ठरवायचं, अरे हा मला नमस्कार करतोय. मी एकाचाही चेहरा बघितला नाही आहे, यांचा काय बघितला नाही. का हा ना, तुम्हाला पुढून मागून दोन्हीकडून नमस्कार करतो. काका गेला तुमच्या मनातला शीड, मी बघितलंच नाही आहे. तो ते म्हणतो. आई तसंच तुम्हाला तोंड बघितलं नाही म्हणतात ना, मी त्यांचंच तोंड बघितलं ज्या वेळेला माझं तोंड कॅमेऱ्याकडे ओरिएंटेड होतं. मी त्यांचं तरी मी कुठे तोंड बघितलं होतं? म्हणून मी तुमचं तोंड बघितलं नाही. मी कुणाला नमस्कार करत होतो नाही, मी फक्त पायानं नमस्कार करताना बघत होतो तिकडे. हल्ली आम्हाला पुन्हा बक्षीस घेताना पुन्हा बक्षीस द्यायला लावतात की तिकडे बघायचं राहिलं, कारण पिताश्रींचा मोबाईल दुसऱ्या दिशेनं होता वगैरे वगैरे. आम्ही देतो पुन्हा, बघ तिकडे, हस. सवय झाली या गोष्टीची. म्हणून तोंडालाच महत्त्व आहे का तोंडाच्या आत माझा करात चेहरा आहे तो महत्त्वाचा आहे. तोंडालाच महत्त्व आहे. फेस व्हॅल्यू आणि मग सेल्फी आणि फोटो आणि अल्बम आणि व्हिडिओज, सगळं बाहेरून बाहेर असं जीवन चाललेलं आहे. आत केव्हा वळणार आहोत? संध्याकाळी हाच विषय आपण बघणार आहोत. आई त्या ठिकाणी जरा ताट बसूया शांत. एकच मिनिट आपण तो अभ्यास करूया. श्वास आत घेताना स्वतःला सांगायचं, या श्वासाबरोबर मी शक्ती आत घेतोय जगण्यासाठी आणि देहासाठी. शब्द लक्षात ठेवा.
या श्वास घेतोय त्याच्याबरोबर शक्ती घेतोय देहासाठी, जगण्यासाठी. आणि श्वास सोडताना हे सद्गुरू श्वास सोडतोय मुक्तीसाठी, जीवनासाठी आणि बुद्धीसाठी. बुद्धी मुक्त झाली पाहिजे, जीवन मुक्त झालं पाहिजे, आनंदात राहता आलं पाहिजे. आणि म्हणून जगण्यासाठी शक्ती श्वास घेताना आणि मुक्त होण्यासाठी आपण ज्याला म्हणतो स्फूर्ती किंवा मुक्ती, ही श्वास सोडताना. पण श्वास सोडणं महत्त्वाचं आहे. सोडण्यासाठी घ्यावा लागतो, पण आपल्या हातात नाही आहे किती श्वास घेणं. म्हणून शेवटचा श्वास कुठे, केव्हा, कसा हे कळत नाही. म्हणून शहाणपण काय, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. सर्व श्वास मला अर्पण कर, सर्व श्वासांना माझं नाम घे, वदनी कवळ घेता. आता काही मिनिटातच आपण हा श्लोक म्हणणार आहोत, पण लक्षात घ्या त्याच्या आधीसुद्धा कवळच घेत असतो आपण. फार महत्त्वाचा हा विचार आहे. श्वास घेऊया. घेताना श्रीराम जय राम जय जय राम. श्वास घेतोय शक्तीसाठी, देहासाठी, जगण्यासाठी. श्वास सोडताना ओम ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः. हा श्वास सोडतोय संथपणे, शांतपणे, सावकाश. कशासाठी, मुक्तीसाठी, बुद्धीसाठी, जीवनासाठी. हे लक्षात घ्या. काही श्वास घेऊया असे. श्वास सोडताना मुक्ती हो. भीती, चिंता, मनावरचा ताण, नकारात्मकता, यातून मुक्ती. तरच घेतल्या श्वासाचं चीज झालं. खूप छान वाटतंय, शांत. 3 श्लोक म्हणणार आहोत, चौथा आणि शांतीपाठ सगळ्यांनी बरोबर. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लवावे. कर्मयोगे वयगाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. आणि भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. डोळे मिटलेले, चेहऱ्यावर प्रसन्न भाव. शांतीपाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया.
अगदी सावकाश डोळे उघडून रामपंचायतन सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज आणि स्वामी स्वरूपानंद यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.